नेक्स्ट बघा सिंगल इनहेरिटन्स मध्ये लास्ट लेक्चरला आपण सिंगल इनहेरिटन्स पब्लिकली डिराइव्ह केला. नाव सिंगल इनहेरिटन्स प्रायव्हेटली डिराइव्ह करणार. ओके, नाव बाकीचे जे मल्टिपल मल्टी लेवल हिरार्चिकल जे आहेत ते सगळे पब्लिकलीच करणार आहे आपण बाय डिफॉल्ट. ओके, फक्त सिंगल मध्ये दोन वेने करायचं, पब्लिक आणि प्रायव्हेट. ठीक आहे. सो जेव्हा आपण क्लास आपला ए होता, ए पासून आपण डिराइव्ह केला बी क्लास. सो ए इज आवर बेस क्लास. ओके, and B is our derived class. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण लास्ट टाइम काय केलं की क्लास ए पासून किंवा बेस पासून बेस क्लास ए पासून एक न्यू डिराइव्ह क्लास केला, पब्लिकली केला. ओके, पब्लिक आपण लिहिलेलं ऍक्सेस स्पेसिफायर. सो ह्याचं मिनिंग काय होत होतं की बेस क्लासचे जे पब्लिक मेंबर्स असतील, पब्लिक मेंबर्स, मग वेदर इट इज व्हेरिएबल्स और फंक्शन. सो जनरली आपण फंक्शन्सच लिहितो पब्लिक मध्ये, व्हेरिएबल असतील पब्लिक मध्ये तर ते पण. ओके, सो बेस क्लासचे पब्लिक मेंबर्स हे डिराइव्ह क्लासचे पण काय होतात, पब्लिक होतात. ओके, हे आपण बघितलेलं. म्हणजेच काय, बेस क्लास मध्ये जे जे पब्लिक मेंबर्स असतील ते डिराइव्ह क्लासचे पण पब्लिक मेंबर्स होणार. सो ते पब्लिक मेंबर्स आपण डिराइव्ह क्लासच्या ऑब्जेक्टनी काय करू शकतो, ऍक्सेस करू शकतो. एकदा परत रिकॉल करा लास्ट टाइम. ओके, नाऊ आता आपल्याला काय करायचं आहे, बेस क्लास पासून वन डिराइव्ह क्लास काय करायचा आहे, क्रिएट करायचा आहे. ओके, बट तो कसा करायचा आहे, प्रायव्हेटली. कसा करायचा आहे, प्रायव्हेटली. सो जेव्हा प्रायव्हेट आपण बेस क्लास पासून सिंगल इनहेरिटन्स मध्ये काय, ओनली वन बेस क्लास, ओनली वन डिराइव्ह क्लास. सो ए कोणत्या पण एक क्लास पासून जर आपण न्यू क्लास डिराइव्ह केला प्रायव्हेटली तर काय होतं बघा, जो कोणता बेस क्लास असेल त्याचे जे प्रायव्हेट मेंबर्स आहेत, सॉरी नॉट प्रायव्हेटचा, पब्लिक मेंबर्सच, पब्लिक मेंबर्सच, जे बेस क्लासचे जे पब्लिक मेंबर्स आहेत ते डिराइव्ह क्लासचे बघा काय होतात, प्रायव्हेट मेंबर्स होतात. दिस इज इम्पॉर्टंट. पब्लिकली जेव्हा डिराइव्ह करतो तेव्हा बेस क्लासचे पब्लिक, डिराइव्ह क्लासचे पण पब्लिक होतात. बट जेव्हा प्रायव्हेटली करतो तेव्हा बेस क्लासचे जे पब्लिक आहेत ते डिराइव्ह क्लासचे प्रायव्हेट होतात. ओके, सो दोन्ही पण ह्याच्यामध्ये वेदर इट इज अ प्रायव्हेट और द पब्लिक, बेस क्लासचे प्रायव्हेट मेंबर्स कधीच आपण डायरेक्टली ऍक्सेस करत नाही, इनहेरिट होत नाही. बेस क्लासचे प्रायव्हेट मेंबर्स दोन्ही केस मध्ये इनहेरिट होत नाही. बेस क्लासचे पब्लिक मेंबर्स डिराइव्ह क्लास मध्ये प्रायव्हेट होतात जेव्हा आपण प्रायव्हेटली इनहेरिट करतो, आणि बेस क्लासचे पब्लिक मेंबर्स डिराइव्ह क्लास मध्ये पब्लिक होतात जेव्हा आपण पब्लिकली इनहेरिट करतो. आता हे आपण ऑलरेडी बघितले. सो ह्या लेक्चरला आपल्याला बघायचंय की जर आपण एका क्लास पासून दुसरा क्लास डिराइव्ह केला प्रायव्हेटली in single inheritance, then the base class public members of the base class becomes the private members of the derived class. Okay, now तुम्हाला माहिती आहे की प्रायव्हेट जे मेंबर्स असतात क्लासचे ते आपण युजिंग ऑब्जेक्ट ऍक्सेस करू शकत नाही, हे तुम्हाला माहिती. फॉर एक्झाम्पल बघा, आता लास्ट मध्ये आपण काय बघितलेला, एक प्रोग्राम बघितलेला सिंपल. क्लास ए आणि कन्स्ट्रक्टर घेऊ नका, बिकॉज इनहेरिटन्स मध्ये कन्स्ट्रक्टरचा एक वेगळ्या वेनी आपल्याला कन्स्ट्रक्टर यूज करावा लागतो. तो सेम प्रोग्रामनी तुम्हाला मी ही कन्सेप्ट एक्सप्लेन करते. तुम्हाला आता दोन्ही कळाले आहे. एक्झामला स्पेसिफाय केलं की प्रायव्हेट इनहेरिटन्सचा प्रोग्राम लिहा तर प्रायव्हेटचाच लिहायचा, आणि नुसतं सिंगल इनहेरिटन्स सांगितलं मग तुम्ही कोणता पण लिहा, प्रायव्हेट लिहा, पब्लिक लिहा, कोणतंही चालेल. ओके, नाऊ आता आपण लास्ट टाइमचा एकदा रिकॉल करू. आपण काय केलं, क्लास बी डिराइव्ह केला होता फ्रॉम द क्लास ए पब्लिक. ओके, नाऊ हे क्लास बी चे काही मेंबर्स असतील ते. हा आपला लास्ट टाइमचा प्रोग्राम आहे. पहिल्यांदा हा एकदा परत रिकॉल करते म्हणजे तुम्हाला दोघांमध्ये डिफरन्स कळेल. कॉलिंग मध्ये डिफरन्स येतो, बाकी काही नाही. बघा आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काय एक्सप्लेन केलं की आता आपण क्लास बी जो आहे इथे क्लास ए लिहिते. ओके, क्लास ए चे मेंबर्स आणि क्लास बी चे मेंबर्स. ओके, सो क्लास ए चे प्रायव्हेट काय काय आहेत, ओनली स्मॉल ए व्हेरिएबल. ओके, क्लास ए चे पब्लिक काय काय आहेत, गेट ए आणि
काय काय क्लास ए चे गेट ए आणि पुट ए. ओके, नाउ क्लास बी चे प्रायव्हेट कोणते कोणते आहेत? क्लास बी चे ओनली दिस स्मॉल बी. आणि क्लास बी चे पब्लिक काय काय आहेत? क्लास बी चे आधी लिहा गेट बी, पुट बी. ओके, नाउ बी क्लास इज डिराइव्ड फ्रॉम द क्लास ए. ओके, सो कसा डिराइव्ह केलाय? पब्लिकली. सो जेव्हा आपण बेस क्लास पासून डिराइव्ह क्लास करतो पब्लिकली, तेव्हा बेस क्लासचे जे पब्लिक मेंबर्स आहेत ते पब्लिकच होतात डिराइव्ह क्लासचे. सो पब्लिक काय आहे? बेस क्लासचे गेट ए, पुट ए, हे परत पब्लिक होणार डिराइव्ह क्लासचे. ओके, आणि तुम्हाला माहितीये सो ह्याचे आता 4 फंक्शन झाले. जरी आपण क्लासमध्ये हे 2 लिहिले तरी हे 2 डिराइव्ह केल्यामुळे इनहेरिट झाले ए पासून बी कडे. ओके, इथे प्रायव्हेट डायरेक्टली इनहेरिट होत नाही. ठीक आहे, नाउ आता हे पब्लिक मेंबर झाले क्लास बी चे. सो आपण ह्या ऑब्जेक्टनी काय करू शकतो? ते ऍक्सेस करू शकतो. तुम्हाला माहितीये आपण क्लास जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा पब्लिक मेंबर्स ऑफ द क्लास कॅन बी ऍक्सेस डायरेक्टली युजिंग द ऑब्जेक्ट ऑफ द क्लास. सो बी क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार. मग b1 डॉट गेट ए पहिल्यांदा व्हॅल्यू घेणार दोन्ही पण व्हेरिएबलच्या गेट बी. आता हे झाले आपलं ऑलरेडी, मी फक्त रिकॉल करते एकदा. आणि नंतर दोन्ही पण व्हॅल्यू काय केल्या? डिस्प्ले केल्या. ओके, नाउ आपण जो लास्ट लेवलला क्लास असतो, आता आपला इनहेरिटन्स कसा आहे? ए पासून आपण बी डिराइव्ह केला. सो लास्ट लेवलला काय? बी. सो बी चा ऑब्जेक्ट क्रिएट करतो आणि त्यांनी आपण हे 4 फंक्शन कसे काय कॉल केले ऑब्जेक्टनी? बिकॉज हे 4 फंक्शन्स कसे आहेत? पब्लिक आहेत. सो पब्लिक फंक्शन आपण ऑब्जेक्टने ऍक्सेस करू शकतो. ओके, हे झालं सिंगल इनहेरिटन्स पब्लिकली. ओके, नाउ आता मी हाच जर इनहेरिटन्स प्रायव्हेटली केला, सिंगल इनहेरिटन्स प्रायव्हेटली, तर काय सांगितलेलं स्टेटमेंट तुम्हाला? सिंगल इनहेरिटन्स जेव्हा आपण प्रायव्हेटली करतो तेव्हा बेस क्लासचे जे पब्लिक मेंबर्स आहेत ते डिराइव्ह क्लासचे काय होतात? पब्लिक नाही होत, काय होतात? प्रायव्हेट. सो बेस क्लासचे पब्लिक मेंबर्स काय? तेच मेंबर्स, पण ते डिराइव्ह क्लासचे तर पब्लिक नाही होणार. डिराइव्ह क्लासचे काय होणार? प्रायव्हेट होणार. ओके, सो हे चेंजेस कसे आले बघा. आता आपण बी क्लास डिराइव्ह केलाय फ्रॉम ए प्रायव्हेटली. सो बेस क्लासचे जे पब्लिक फंक्शन्स आहेत ते प्रायव्हेट होणार डिराइव्ह क्लासचे. सो डिराइव्ह मध्ये प्रायव्हेट काय? बी आहे. आणि अजून काय होणार? बेस क्लासचे जे पब्लिक आहेत गेट ए आणि पुट ए, हे पण काय होणार? प्रायव्हेट होणार. गेट ए आणि पुट ए, लक्षात. आणि मग पब्लिक काय राहणार बी मध्ये? त्याचे जे गेट बी आहे आणि पुट बी आहे तेच. नाउ जेव्हा आता बघा गेट ए, पुट बी, हे पुट ए हे पब्लिक होते डिराइव्ह बेस क्लासचे, पण ते आता प्रायव्हेट झाले डिराइव्ह क्लासचे बिकॉज आपण प्रायव्हेटली इनहेरिट केलंय. मग आता ह्या स्टेटमेंटला b1 डॉट गेट ए आणि b1 डॉट पुट ए ला काय येणार? एरर येणार. व्हाय एरर येणार? बिकॉज प्रायव्हेट मेंबर्स आपण ऑब्जेक्टनी ऍक्सेस करू शकत नाही. प्रायव्हेट मेंबर जर आपल्याला ऍक्सेस करायचे असतील तर सेम क्लासच्या पब्लिक मेंबर्स मध्येच आपण ऍक्सेस करू शकतो. जसं हा जो स्मॉल बी आहे हा मी डायरेक्टली b1 डॉट बी नाही करू शकत. का? बिकॉज बी इज अ प्रायव्हेट. सो मी त्याच क्लासच्या पब्लिक फंक्शन मध्ये तो ए काय तर बी काय करू शकतो? आपण ऍक्सेस करू शकतो. ओके, सो नाउ गेट ए आणि पुट ए हे प्रायव्हेट मेंबर झालेले बी क्लासचे. सो गेट ए आणि पुट ए फंक्शन आपण कुठे ऍक्सेस करणार? इथे आता कॉल करू शकत नाही. ते कुठे कॉल करणार? इथे सेम क्लासच्या पब्लिक मेंबर्स मध्ये, आणि इथे कॉल करणार पुट ए. लक्षात? ठीक आहे. सो हे स्टेटमेंट रॉंग. मग इथं b1 डॉट गेट बी केलं की गेट बी कडे कंट्रोल आला, तिथून गेट ए कडे गेला, बाकी सगळं तोच होणार आहे. आन्सर तेच येणार आहे. फक्त आपण ऑब्जेक्टनी का नाही कॉल केले आता गेट ए आणि पुट ए? बिकॉज ते प्रायव्हेट झालेले आहेत डिराइव्ह क्लासचे, म्हणून आपण त्या ऑब्जेक्टनी ऍक्सेस करू शकत नाही. ओके, नाउ बघा लास्ट टाइमच्या प्रोग्राम मध्येच आपण चेंजेस करूयात. बघा आता इथे गेट ए आणि जे पुट ए आहे ते बघा आपण ऑब्जेक्टने ऍक्सेस केले बिकॉज आपण पब्लिकली डिराइव्ह केलेला आहे क्लास. सो ए क्लासचे जे पब्लिक आहेत ते बी क्लासचे पण पब्लिक झाले आणि पब्लिक मेंबर्स आपण प्रायव्हेट ऑब्जेक्टने ऍक्सेस करू शकतो. आता जर मी इथे प्रायव्हेट लिहिलं तर काय एरर येईल बघा. कंपाईल बघा इथे
पुट ए इज इनएक्सेसिबल आणि गेट ए इज इनएक्सेसिबल. बघा पुट ए आणि गेट ए हे आपण ऑब्जेक्टने ऍक्सेस करू शकत नाही, बिकॉज गेट ए आणि पुट ए आता हे झालेले आहेत प्रायव्हेट मेंबर्स ऑफ द बी क्लास. सो ते आपण त्याच क्लासच्या प्रायव्हेट मेंबर झालेत ना ते बी क्लासचे, सो आपण त्याच क्लासच्या पब्लिक फंक्शन मध्ये काय करणार ते ऍक्सेस करणार. बघा आता सेव्ह केला, याला कंपाईल अँड रन. बघा बाकी आउटपुट मध्ये काहीही फरक नाही. ओके, नेक्स्ट आहे बघा मल्टिपल इनहेरिटन्स. नेक्स्ट आहे मल्टिपल इनहेरिटन्स. लास्ट टाइम आपण शिकलो सिंगल इनहेरिटन्स, पब्लिक आणि प्रायव्हेट. तर तुम्हाला फक्त सिंगल पब्लिक आणि प्रायव्हेट त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं. जेव्हा आपण बेस क्लास पासून पब्लिकली इनहेरिट करतो डिराइव्ह क्लास, तेव्हा बेस क्लासचे जे पब्लिक मेंबर्स आहेत ते डिराइव्ह क्लासचे पब्लिक होतात. ओके, आणि जेव्हा आपण बेस क्लास पासून प्रायव्हेटली डिराइव्ह क्लास न्यू क्लास करतो डिराइव्ह, तेव्हा बेस क्लासचे जे पब्लिक मेंबर्स आहेत ते न्यू क्लास किंवा डिराइव्ह क्लासचे काय होतात प्रायव्हेट होतात. तर मल्टिपल इनहेरिटन्स आपल्याला जनरली पब्लिकच करायचं, तुम्हाला मल्टिपल प्रायव्हेट नाहीये. तर मल्टिपल इनहेरिटन्स तुम्हाला एक्सप्लेन केलंय मोर दॅन वन बेस क्लासेस. तर आपण 2 आहे तुमच्याकडे, मोर दॅन 2 पण असू शकतात, पण तुम्हाला 2 बेस क्लासचा मल्टिपल इनहेरिटन्स आहे. सो ए अँड बी आर द 2 बेस क्लासेस आणि त्या दोघांपासून तुम्ही एक न्यू क्लास क्रिएट केला, दॅट इज अ सी क्लास. ओके, तर ह्या टाइपचा आपल्याला बघायचं आहे मल्टिपल इनहेरिटन्स, आणि मल्टिपल इनहेरिटन्स आपण पब्लिक बघणार आहे. ठीक आहे, तर आता आपण मल्टिपल इनहेरिटन्स बघूयात. एकदम एका सिंपल वेनी पहिल्यांदा बघू, त्याच्यानंतर त्याची एक ॲम्बिग्युटी आहे, त्याचा एक सेपरेट क्वेश्चन येतो, व्हॉट इज द ॲम्बिग्युटी इन मल्टिपल इनहेरिटन्स, तर ते पण आपण बघणार आहे. की ॲम्बिग्युटी कशी येते ते. आता बघा मल्टिपल इनहेरिटन्स, आता 2 बेस क्लास आहेत, तर पहिल्यांदा ते 2 बेस क्लास आपण लिहून घेऊयात. एकदम इझी आहे बघा, जसे आपण नॉर्मल क्लास करतो तसंच घ्यायचं आहे. सध्या मी एकच मेंबर घेते कन्सेप्ट एक्सप्लेन होण्यासाठी. देन एक मेथड व्हॅल्यू घेण्यासाठी, एक मेथड व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी. हे सगळं आता आपल्याला माहिती आहे. void get a, void put a, तर हा झाला आपला 1 बेस क्लास. ओके, त्याच्यानंतर सेकंड बेस क्लास, क्लास बी. आता सध्या वेगवेगळ्या मेथड्स घ्यायच्या दोन्ही क्लासमध्ये. आता इथे आपण गेट बी करू, फ्लोट बी. एकदम इझी आहे बघा. void put b, हा झाला आपला सेकंड क्लास. त्याच्यानंतर आता बघा व्यवस्थित लक्ष द्यायचं, क्लास आता सी आपण करणार डिराइव्ह फ्रॉम 2 क्लासेस. सो पहिले आपण लिहिणार पब्लिक ए जो तुमचा असेल ते, देन कॉमा पब्लिक बी. इथे आले मोर दॅन 1 बेस क्लासेस अँड ओनली 1 डिराइव्ह क्लास, दॅट इज अ मल्टिपल इनहेरिटन्स. आता क्लास सी चे काय सेपरेट असतील ते मेंबर्स लिहायचे, कॅरेक्टर लिहायचे, तुम्हाला पाहिजे ते लिहा.
गेट सी लिहूयात आपण. C is equal to C. Class C complete. ओके, हा क्लास सी कंप्लीट. त्याच्यानंतर आता आपला लास्ट राहिला आहे मेन. तर मेन मध्ये तुम्हाला माहिती आहे आपण कोणता ऑब्जेक्ट क्रिएट करणार, लास्ट लेवल क्लासचं. तर लास्ट लेवल क्लास आता आपला इनहेरिटन्स कसा आहे, ए बी. ए बी हे फर्स्ट लेवलचे आहे आणि त्याच्यापासून आपण क्रिएट केलाय सी. सो सी इज आवर लास्ट लेवल क्लास. सो आपण ऑब्जेक्ट क्रिएट करणार सीचं, C1. 1 by 1 सगळ्या पहिल्यांदा गेटच्या मेथड घेणार आणि मग पुढच्या. इंटिजर गेट बी फ्लोट आहे, त्याच्यानंतर C1 डॉट गेट सी इंटिजर आणि देन सगळ्या डिस्प्ले करणार. तर हे झालं तुमचं मल्टिपल इनहेरिटन्स. बघा आता आपण काय केलं, क्लास ए अँड क्लास बी, क्लास ए अँड क्लास बी पासून सी क्लास डिराइव्ह केला, पब्लिकली केलेला आहे. सो क्लास ए चे जे पब्लिक मेंबर्स आहे म्हणजे गेट ए पुट ए आणि क्लास बी चे गेट बी पुट बी हे मेंबर्स होणार सी क्लासचे. सो सी क्लासच्या ऑब्जेक्टनी आपण ते फंक्शन्स काय करू शकतो, कॉल करू शकतो. आणि प्लस सी क्लासचे हे दोन फंक्शन्स आहेत गेट सी आणि पुट सी. सो आपण ते काय केले, कॉल केले. म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं की मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये ए अँड बी are two base classes, so the properties of this base class can be accessed by the object of the derived class. Properties means what? These functions get a, put a, get b, put b, get c and put c. These are the members of C class itself. Okay, and get a, get b, put a and put c. Put get a. Sorry, put A, put B आणि put C. These are the put A and put B, get A and get B. These are the members of class A and class B respectively. Okay, तर हे झालं तुमचं सिंपल मल्टिपल इनहेरिटन्सचा प्रोग्राम. ठीक आहे, तर हे तुम्हाला मी आता होमवर्क देईल. आपलं एवढं लेक्चर झालं की मी तुम्हाला होमवर्क देते. त्याच्यामध्ये मी तुम्हाला जे इम्पॉर्टंट आहे स्टुडंट क्लासचे, जे स्टुडंट क्लासने तुम्ही सिंगल, मल्टिपल आणि मल्टी लेवल हे इनहेरिटन्स करायचे आहेत. ओके, नाउ देयर इज वन एम्बिग्युटी इन मल्टिपल इनहेरिटन्स. देन व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित प्रोग्राम लिहून घ्या, व्यवस्थित आउटपुट करा. आता एक मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये एम्बिग्युटी येते. आता एम्बिग्युटी मीन्स व्हॉट ते पण तुम्हाला आधी एक्सप्लेन करते. सेपरेट 4 मार्क्सला क्वेश्चन येतो बघा. सॉरी, एक मिनिट. एक्सप्लेन ambiguity. बघा, ambiguity in मल्टिपल इनहेरिटन्स हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. 4 मार्क्सला कंपल्सरी हा क्वेश्चन येतो. एक्सप्लेन द ambiguity in inheritance. Now first of all, what is meant by ambiguity? Ambiguity means what? When there is a confusion, when there is a confusion for compiler which method to execute or which method to run. ओके, जेव्हा कन्फ्युजन होतं कंपायलरला की कोणती मेथड रन करायची, सो दॅट इज ambiguity. ओके, मीन्स व्हॉट? आता आपण मल्टिपल मेथड ओव्हरलोडिंग बघितलं, त्याच्यामध्ये आपण
सेम नेमचे डिफरंट फंक्शन घेतले, मग त्याच्यात अँबिग्युइटी का होत नव्हती, कंपायलर कन्फ्युज का होत नव्हता की कोणतं एरिया फंक्शन कॉल करायचं, किंवा मेथड ओव्हरलोडिंग आपण ऍडिशन साठी केलं, 3 ऍडचे फंक्शन लिहिते आपण, पण मग सेम नेम दिलेले तरी पण कंपायलर कन्फ्युज का नाही झाला, बिकॉज त्याला डिफरंट पॅरामीटर्स होते. ऍड फंक्शनला एका 2 होते, एकाला 3 होते, एकाला 4 होते. ओके, सो तिथे कन्फ्युजन होणार नाही, बिकॉज जरी फंक्शनचं नेम सेम असेल तरी पॅरामीटर डिफरंट आहे. सो अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ पॅरामीटर कंपायलर will execute that particular method. ओके, मग इथे काय होतं की इथे सेम नेम असतंच मेथडला. ओके, ऑब्विसली, बट जे नंबर ऑफ पॅरामीटर असतात, जर पॅरामीटर असतील तर असतील किंवा नसतील, जे काही आहे पॅरामीटर तर ते पण सेम असतात. मग यावेळेस काय होतं की कंपायलरला कन्फ्युजन होतं की नेमकी कोणती मेथड कॉल करायची. तर सध्या मी एक्सप्लेन करते विथ एक्झाम्पल. पण इन मल्टिपल इनहेरिटन्स मधली अँबिग्युइटी बघायच्या आधी, व्हॉट इज मीन बाय अँबिग्युइटी? अँबिग्युइटी मीन्स व्हॉट व्हेन देयर इज अ कन्फ्युजन फॉर कंपायलर विच मेथड टू रन. म्हणजे कंपाईल टाइम नाही, ही अँबिग्युइटी कधी येणार? रन टाइम. की रन टाइम कंपायलरला कन्फ्युजन होतं की कोणती नेमकी मेथड कॉल करायची. मीन्स व्हॉट, त्याला कन्फ्युजन का होणार आहे? बिकॉज कंपायलर हॅज मोर दॅन वन मेथड of a same name, okay, with same parameters. Okay, the ambiguity means what? Confusion for compiler which method to run. Okay, मग आता मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये ambiguity कशी होती ते बघूयात आपण. बघा आता एक सपोज आता ए आहे, बी क्लास आहे. ओके, आणि बी एक सी क्लास आहे, डिराइव केलेला आहे फ्रॉम क्लास ए अँड बी. ओके, नाउ सपोज ए क्लास मध्ये एक वॉइड डिस्प्ले मेथड आहे, त्याचा कोड काही पण असू द्या, फक्त मेथड सांगते मी सध्या. आणि बी क्लास मध्ये पण वॉइड डिस्प्ले मेथड आहे. ओके, सो सी क्लास आपण डिराइव केलेला आहे फ्रॉम क्लास ए अँड बी. मग सी क्लासची पण सपोज एक वॉइड डिस्प्ले मेथड आहे. ओके, मग आता सी क्लास इनहेरिट केलाय फ्रॉम द क्लास ए अँड बी. मीन्स सी क्लास हॅज 3 डेफिनेशन्स और 3 मेथड्स ऑफ द सेम नेम with same number of parameter, because सगळीकडेच पॅरामीटर नाही, म्हणजे ऑल डिस्प्ले मेथड्स आर ऑफ 0 पॅरामीटर. ठीक आहे, जर डिफरंट पॅरामीटर असते, इथे एक पॅरामीटर आहे ए च्या डिस्प्ले मध्ये, बी च्या डिस्प्ले मध्ये 2 आहेत आणि सी च्या डिस्प्ले मध्ये 3 आहेत, मग काही प्रॉब्लेम नव्हता, कारण की दिस डिस्प्ले मेथड्स आर युनिक बाय देअर नंबर ऑफ पॅरामीटर्स. पण आता बघा, ए क्लास मध्ये एक डिस्प्ले मेथड आहे विथ 0 पॅरामीटर, बी क्लास मध्ये पण डिस्प्ले मेथड आहे विथ 0 पॅरामीटर, आणि सी क्लास मध्ये पण डिस्प्ले मेथड आहे 0 पॅरामीटर. मग आता आपण काय करणार? आता मी पूर्ण प्रोग्राम लिहित नाही, आता आपण मेन मध्ये काय करणार? सी क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार. ओके, नाउ मी C1 डॉट डिस्प्ले केलं. नाउ बघा, कंपायलर का, आता हे मी मेन लिहिते डायरेक्ट. परत एक सेपरेट प्रोग्राम लिहिल मी, फक्त जस्ट एकदा लक्षात घ्या की तिन्ही ए अँड बी जे की बेस क्लासेस आहे त्यांच्याकडे सेम मेथड आहे, आणि सी क्लास जी की डिराइव केलेली आहे, तर सी क्लास कडे पण डिस्प्ले मेथड आहे. नाउ सी क्लास हॅज 3 डिस्प्ले मेथड. वन इज इट्स ओन मेथड, सेकंड इज इनहेरिटेड फ्रॉम द ए क्लास, अँड थर्ड इज इनहेरिटेड फ्रॉम द बी क्लास. ओके, जेव्हा C1 डॉट डिस्प्ले कॉल होणार तेव्हा अँबिग्युइटी होणार नाही, मीन्स कंपायलर कन्फ्युज होणार नाही. नाउ दिस टाइम कंपायलर विल कॉल द मेथड ऑफ सी क्लास ओनली, बिकॉज आपण ती कशाने कॉल केलेली आहे? सी क्लासच्या ऑब्जेक्टनी. मग जरी सी क्लास कडे ए बी किंवा मल्टिपल बेस पासून सेम मेथड इनहेरिट झालेली असेल, पण सी क्लास कडे पण सेम नेमची मेथड आहे, सो इथे अँबिग्युइटी होणार नाही. कंपायलर काय करणार? त्याची स्वतःचीच डिस्प्ले मेथड काय करणार? कॉल करणार. ओके, तर हे झालं पहिला पॉइंट. आता दुसरा पॉइंट बघा काय आहे. इथे अँबिग्युइटी होणार नाही. का होणार नाही? बिकॉज कंपायलर सी कडे त्याची स्वतःची डिस्प्ले मेथड आहे, सो सी च्या ऑब्जेक्टनी तुम्ही जर डिस्प्ले कॉल केली तर तो त्याची स्वतःचीच मेथड काय करणार? कंपायलर कॉल करणार, सी क्लासचीच. ओके, नाउ बघा, आता सी क्लास कडे डिस्प्ले मेथड नाहीये, ए क्लास कडे आहे आणि बी क्लास कडे आहे. नाउ सी क्लास हॅज 2 मेथड्स फ्रॉम ए क्लास अँड फ्रॉम बी क्लास. ओके, नाउ आता इथे कंपायलरला काय होणार आहे? अँबिग्युइटी होणार आहे.
बिकॉज सी क्लासची जर स्वतःचीच डिस्प्ले मेथड असेल तर कंपायलर बाय डिफॉल्ट तीच कॉल करणार. बट आता इनहेरिट झालेल्या क्लासकडे दोन्ही जे बेस क्लासेस आहेत त्यांच्याकडे डिस्प्ले मेथड आहे. मग सी कडे एक डिस्प्ले मेथड ए कडून आलेली आहे, एक बी कडून. नाउ कंपायलर विल get confused which method to call. Okay, so this is the ambiguity in multiple inheritance. When the base classes have same method with same number of arguments, then when we call that method using the object of the derived class, then compiler will get confused which method to call at runtime. This is called as ambiguity in multiple inheritance. Okay, now how to resolve this ambiguity? Resolve this ambiguity. How to resolve this ambiguity? Okay, now to resolve this ambiguity we need scope resolution operator. So another use of scope resolution operator is to resolve the ambiguity in multiple inheritance. Now how to resolve this ambiguity explain करते तुम्हाला with one program. Okay, आता बघा सिंपल परत सेमच प्रोग्राम. आता आपण त्याच्यामध्ये काय व्हेरिएबल्स वगैरे करणार नाही बिकॉज तुम्हाला मेन करायचं आहे की ambiguity कशी रिझॉल्व्ह होते ते तुम्हाला दाखवायचं आहे. म्हणजे दरवेळेस तुमचे ए आणि बी मध्ये सेम मेथड असतील असं नाही, पण फ्युचर मध्ये असू शकतं असं. देन हाऊ टू रिझॉल्व्ह दॅट ambiguity? आता बघा जेव्हा तुम्ही जावा बघताल तर जावा सगळे इनहेरिटन्स सपोर्ट करतं बट मल्टिपल इनहेरिटन्स सपोर्ट नाही करत. व्हाय? बिकॉज देर इज नो मेकॅनिझम टू रिझॉल्व्ह दिस ambiguity इन मल्टिपल इनहेरिटन्स. बाकीच्या कोणत्या इनहेरिटन्स मध्ये ही ambiguity येत नाही, पण जावा मध्ये मल्टिपल इनहेरिटन्स रिझॉल्व्ह होत नाही बिकॉज देर इज नो मेकॅनिझम टू रिझॉल्व्ह दिस ambiguity. सो जावा मध्ये मल्टिपल इनहेरिटन्स सपोर्ट करत नाही. मग सी प्लस प्लस मध्ये का करतं? बिकॉज इट हॅज अ स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. युझिंग दॅट दिस ambiguity विल बी रिझॉल्व्ह. ओके, नेसेसरी नाहीये की इच टाइम बेस क्लासेस मध्ये सेम मेथड्स येतील, बट आल्या तर फ्युचरचं आपण नेहमी प्रोग्राम असा करतो की तो कोणतेही इनपुट येऊ द्या, ओके, किंवा कोणत्या पण टर्म्स अँड कंडिशन येऊ द्या, आपल्याला काय मिळालं पाहिजे? प्रॉपर आउटपुट मिळालं पाहिजे. ओके, सो फॉर दॅट हे आहे की ambiguity जर आली, सपोज मल्टिपल बेस क्लासेस मध्ये जर सेम मेथड असेलच तर ती कशी रिझॉल्व्ह करायची. ओके, आता इथे जस्ट मी सिंपल लिहिते. आपल्याला मेन पॉइंट आहे की हाऊ टू रिझॉल्व्ह दॅट ambiguity इन मल्टिपल इनहेरिटन्स. सो एक्झामला क्वेश्चन आला तर तुम्ही पहिल्यांदा व्हॉट इज मीन बाय ambiguity, then how it is occurred in multiple inheritance, and then how to resolve it. तुम्हाला मी एकदम इझी वेने एक्सप्लेन करून सांगतेय. फक्त ह्या छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत पण त्या खूप इम्पॉर्टंट आहेत, ह्या सगळ्या लक्षात ठेवायच्या. तुम्हाला कॅम्पस इंटरव्ह्यूला वगैरे अशा कन्सेप्ट विचारतात, असं विचारत नाही व्हॉट इज इनहेरिटन्स. तुम्हाला त्या इनहेरिटन्स मधल्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला विचारतात. आता सध्या मी बी क्लास मध्ये काही लिहित नाही, आपल्याला काही गरज नाहीये सध्या एक्सप्लेन करण्यासाठी. मल्टिपल इनहेरिटन्सचा जो सेपरेट प्रोग्राम घेतलेला आहे ह्याच्यात ते मी लिहिलेले. ओके, तर सी क्लास मध्ये जर डिस्प्ले असेल तर सी क्लास मध्ये पण जर डिस्प्ले मेथड असेल आणि आपण ऑब्जेक्ट ऑब्विसली कोणत्या लास्ट लेवलच्या क्लासचं करणार म्हणजे सी क्लासचं. मग सी क्लासच्या ऑब्जेक्ट मी जर डिस्प्ले मेथड कॉल केले व्हेन देयर इज अ डिस्प्ले मेथड इन सी क्लास इटसेल्फ, देन कंपायलर विल रन द सी क्लास डिस्प्ले मेथड. ओके, बट आता सी क्लास मध्ये डिस्प्ले नाही, दुसरे काही मेथड्स असतील. आणि आता जर आपण सी क्लासच्या ऑब्जेक्टनी जर डिस्प्ले मेथड कॉल केली तर ह्या स्टेटमेंटला काय येणार? तुमचं रन टाइम एरर येणार, कंपाइल टाइम येणार नाही. मग ही रिझॉल्व्ह करण्यासाठी यू हॅव स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. ओके, कसं करायचं बघा. आता इझी आहे बघा, काही अवघड नाहीये. C1 डॉट ऑब्जेक्ट तर घेणारच ऑब्विसली,
देन कोणत्या क्लासची तुम्हाला डिस्प्ले मेथड कॉल करायची आहे, त्याच्यानंतर क्लास नेम, देन स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर, देन डिस्प्ले मेथड, देन C1.b स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर, डिस्प्ले मेथड. म्हणजे जेव्हा एम्बिग्युटी कधी येते, डायरेक्ट आपण C1 डॉट डिस्प्ले मेथड लिहिली तर ओके. पण आता आपण C1 ची ऑब्जेक्टची मेथड कॉल केली डिस्प्ले, पण कोणत्या क्लासची, A क्लासची, आणि C1 ऑब्जेक्टनी डिस्प्ले मेथड कॉल केली कोणत्या क्लासची, B क्लासची. तर हे झालं एम्बिग्युटी रिझोल्युशन इन मल्टिपल इनहेरिटन्स. आणि 4 मार्क्सला हा क्वेश्चन येतोच बघा. लेवलचा सब्जेक्ट आहे, प्रॉपर स्टडी करा. ठीक आहे. तर हे झालं एम्बिग्युटी रिझोल्युशन इन मल्टिपल इनहेरिटन्स. तर व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या. नाउ नेक्स्ट आहे मल्टी लेवल इनहेरिटन्स. ओके. आता मल्टी लेवल इनहेरिटन्स बघा कसं आहे. तुम्हाला 3 लेवलचा आहे. A क्लास पासून आपण B क्लास डिराइव्ह करणार, B क्लास पासून C क्लास डिराइव्ह करणार. ओके. म्हणजेच काय, A क्लासचे प्रॉपर्टीज इनहेरिट होणार B क्लास मध्ये, आणि B क्लासच्या प्रॉपर्टीज इनहेरिट होणार C क्लास मध्ये. ओके. म्हणजे C कडे बाय डिफॉल्ट B आणि A सगळ्याच्याच प्रॉपर्टीज असणार आहेत. तर ह्या टाइपचं आपण एक्झाम्पल आता करणार आहे मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये. ओके. मल्टी लेवल इनहेरिटन्स मध्ये. मल्टिपल इनहेरिटन्स आता एवढा मी एक्सप्लेन केला. हिरार्चिकल पण एक्सप्लेन करते, आणि मग हायब्रिडचा आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. आणि तुम्हाला मी एक्झाम्पल देते स्टुडंटचे मल्टिपल साठी, मल्टी लेवल आणि सिंगल साठी. ओके. तर क्लास A, तर त्याच्यामध्ये जेवढे सिंपल वेनी तुम्हाला प्रोग्राम एक्सप्लेन करता येईल, कन्सेप्ट तेवढी करायची आहे बघा. एक्झामला तुम्हाला असं येतं एक्सप्लेन मल्टी लेवल इनहेरिटन्स विथ एक्झाम्पल. A B क्लासनेच प्रोग्राम लिहायचे. ओके. पण जेव्हा तुम्हाला येतं राईट अ प्रोग्राम फॉर मल्टिपल इनहेरिटन्स, टेक 1 क्लास स्टुडंट, म्हणजे तुम्हाला मेन्शन केलेलं असतं की स्टुडंट क्लास घ्या, रिझल्ट क्लास घ्या. तेव्हा जे मेन्शन केलेले आहे ते क्लास नेम लिहायचे, आणि जे ऑपरेशन दिलेले आहेत ते परफॉर्म करायचे. जसं आपण बँक डेटाचं केलं की मी तुम्हाला दिलेलं राईट अ प्रोग्राम टू क्रिएट अ बँक अकाउंट क्लास, तर क्लासला तेच नेम द्यायचं. पण जेव्हा जस्ट तुम्हाला येतं एक्सप्लेन दिस कन्सेप्ट विथ एक्झाम्पल, तर एक्झाम्पल हे नेहमी सिंपल क्लासनेच एक्सप्लेन करायचे. फक्त आपण कसा डिराइव्ह क्लास क्रिएट करतोय ते जास्त इम्पॉर्टंट आहे. आता आपल्याला क्लास B एक्सटेंड डिराइव्ह करायचा आहे फ्रॉम क्लास A. सो पब्लिक A. फक्त सिंगल इनहेरिटन्स मध्ये दोन्ही पण करायचे, पब्लिक प्रायव्हेट. बाकी सगळ्या इनहेरिटन्स मध्ये तुम्हाला पब्लिकच आहे. आणि आपलं आता सगळे इनहेरिटन्स झाले की आपण एक प्रोटेक्टेड बघणार आहे. म्हणजे नेक्स्ट लेक्चरला आपलं इनहेरिटन्स चॅप्टर कम्प्लीट होऊन जाईल. असं काय नाही की मी फ्लोट घेतले, फ्लोटच तुम्ही सगळे इंटिजर घेतले, सगळे फ्लोट घेतले तरी चालेल. फक्त हे थोडंसं आपण डिफरन्स दाखवण्यासाठी एक इंटिजर एक फ्लोट असं घेतलेलं आहे. मेन इम्पॉर्टंट आहे टू एक्सप्लेन द कन्सेप्ट इन युअर आन्सर, दॅट इज मेन इम्पॉर्टंट. कुठे काही स्पेलिंग मिस्टेक असतील तर व्यवस्थित लिहा. सिंटॅक्स तसं चुकत नाही माझा, बट कुठे जर चुकून सेमिकोलन वगैरे राहिला असेल तर ते प्रॉपर लिहा. आता बघा क्लास C
आता आपण कोणापासून करणार? बी पासून. बघा झाला मल्टिपल इनहेरिटन्स. कसं झालंय? ए क्लास पासून बी केला, सो एच्या नेक्स्ट लेवलला बी क्लास आणि सी क्लास पासून बी क्लास पासून सी केलाय, म्हणजे बीच्या नेक्स्ट लेवलला झाला सी क्लास. आता जो मल्टिपल केला आपण त्याच्यामध्ये ए आणि बी चं काही रिलेशन नव्हतं. ओके, पण सी कडून सी ए आणि बी दोघांच्या प्रॉपर्टीज करते, बी एच्या करत नव्हतं. इथे काय? बी एच्या पण प्रॉपर्टी काय करणार आहे? ऍक्सेस करणार आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे जर आपण बीच्या ऑब्जेक्टने मेथड कॉल केल्या तर बीच्या ऑब्जेक्टने आपण मेथड कॉल करू शकतो त्याच्या स्वतःच्या आणि ए क्लासच्या. ओके, आणि सी क्लासच्या ऑब्जेक्टने आपण मेथड बी ए आणि प्लस त्याच्या स्वतःच्या एवढ्या सगळ्या ऍक्सेस करू शकतो. बघा आता आपण लिहिणार आहे इंट मेन. ऑब्विसली लास्ट लेवलचा आता आपण इनहेरिटन्स केला आहे ए पासून बी आणि बी पासून सी, सो लास्ट लेवलचा क्लास आहे सी, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार. आता सी कडे आपले गेट ए, पुट ए, गेट बी, पुट बी, गेट सी, पुट सी या सगळ्या मेथड्स येणार. फक्त डिफरन्स काय की तुम्ही म्हणतात की सेम कॉल केले जसं आपण मल्टिपलला, बट सी कडे ए आणि बी च्या दोन पाथनी मेथड आलेले. आता सी कडे बी कडून ए च्या मेथड्स आलेल्या आहेत आणि मल्टिपल मध्ये कसं होतं की सी कडून ए चा एक पाथ होता आणि बी चा एक होता, असे दोन सेपरेट पाथ होते. ओके, आता इथे कसं आहे की बी थ्रू ए च्या मेथड्स आलेल्या, डायरेक्ट ए च्या मेथड सी कडे आलेल्या नाहीयेत. सो ते व्यवस्थित लक्ष द्या. आणि प्रोग्राम मध्ये इथे मेन चेंजेस आहे, तिथे क्लास बी सेपरेट होता, हे पब्लिक ए नव्हतं. इथे काय मल्टी लेवल असल्यामुळे क्लास बी सुद्धा आपल्याला डिराइव्ह करायचा आहे. ओके, दॅट क्लास बी विल ऍक्ट ऍज अ बेस फॉर द क्लास सी. सी आता आपण कॅरेक्टर घेतलेला आहे आणि मग सगळ्या व्हॅल्यू डिस्प्ले करायचे. कधी पण कॉलिंग करताना काय करायचं? पहिल्यांदा व्हॅल्यू जे आपण रीड करतो त्या मेथड कॉल करायच्या आणि नंतर ज्या डिस्प्ले करतो त्या मेथड कॉल करायच्या. तर हे झालं तुमचं मल्टी लेवल इनहेरिटन्स. ओके, तर पहिल्यांदा गेट ए कॉल होणार, इथे ए लिहा, गेट ए कॉल होणार, नंतर बी, नंतर गेट सी आणि नंतर मग व्हॅल्यू काय होणार? डिस्प्ले होणार. ठीक आहे, तर हे झालं तुमचं मल्टी लेवल इनहेरिटन्स. प्रॉपर डिस्प्ले करा, पॉज करून व्यवस्थित लिहून काढा आणि प्रोग्राम रन करून बघा. आता नेक्स्ट आहे हिरार्चिकल इनहेरिटन्स किंवा हायरार्चिकल, जे तुम्हाला हायरार्चिकल इनहेरिटन्स नेक्स्ट लेक्चरला आपले इनहेरिटन्स कंप्लीट होईल. आता हिरार्चिकल मीन्स व्हॉट? ओनली वन बेस क्लास, जे तुम्हाला मी लास्ट टाइम एक्सप्लेन केलेले बेसिक जे टाइप्स होते ते, ओनली वन बेस क्लास अँड मोर दॅन वन डिराइव्ह क्लास. ओके, तर तुम्हाला दोनच आहेत पण त्याच्यापेक्षा जास्त पण असू शकतं, बी आणि सी. ओके, आता बघा मोर दॅन वन डिराइव्ह क्लासेस. ठीक आहे, आता बघा बी आणि सी ह्या दोन्ही क्लासचा आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल, बिकॉज आपण ऑब्जेक्ट कोणाचं क्रिएट करतो? लास्ट लेवल क्लासचं, जो की डिराइव्ह असेल. पण आता इथे डिराइव्ह लास्ट लेवलचे कोण आहेत? दोन आहेत. सो बी चं सेपरेट ऑब्जेक्ट आणि सी चं सेपरेट ऑब्जेक्ट, बिकॉज बी आणि सी चं काही रिलेशन नाही. आपण ए पासून क्लास बी करणारे आणि सी सुद्धा ए पासूनच करणारे. सो बी कडे त्याचे स्वतःचे
प्रॉपर्टीज असणार आणि प्लस ए क्लासच्या तो इनहेरिट करणार आणि सी कडे पण त्याचे स्वतःचे असणार आणि प्लस तो ए क्लासच्या काय करणार इनहेरिट करणार. ओके, तर हे आपल्याला बघायचंय. मग आता हिरार्चिकल मध्ये मोर दॅन वन क्लासचं काय होतं ऑब्जेक्ट क्रिएट होतं. लक्षात घ्या, कारण की बी चं आपण ऑब्जेक्ट क्रिएट केलं तर सी चे नाही ऍक्सेस करू शकत आणि सी चं केलं तर बी चे नाही करू शकत. फक्त बी आणि सी या दोघांचं करावं लागेल बिकॉज दिस बोथ आर द लास्ट लेवल क्लासेस. सिंपल बघा हिरार्चिकल इनहेरिटन्स. पहिल्यांदा जो ओनली वन बेस क्लास आहे तो लिहून घेऊयात आपण. सेपरेट क्लास नेम द्यायचे आहेत. फक्त जर तुम्हाला ॲम्बिग्युटीचा प्रॉब्लेम आला तरच मग सेम फंक्शन सगळीकडे सेम डिफरंट फंक्शन नेम द्यायचे. फक्त जर तुम्हाला ॲम्बिग्युटीचा आलं क्वेश्चन तरच मग सेम फंक्शन देऊन एक्सप्लेन करायचे, बाकी गरज नाहीये. इच टाइम ॲम्बिग्युटी रिझॉल्व्ह करण्याची गरज नाही. आता लक्ष द्या, मेन आपलं हिरार्चिकल इनहेरिटन्स सुरू आहे. सो आता बघा क्लास बी आपण ए पासून काय करणार आहे डिराइव्ह करणार आहे. ओके, सो बी कडे त्याच्या स्वतःच्या प्रॉपर्टीज प्लस ए च्या गेट ए अँड पुट ए. गेट बी आता परत बघा हिरार्चिकल इनहेरिटन्स करतोय. सो क्लास सी आणि परत बेस क्लास सेम आहे. सो पब्लिक ए इथे मेन आहे बघा. आता बघा सी क्लास कडे गेट ए पुट ए गेट सी आणि पुट सी आणि क्लास बी कडे गेट ए पुट ए गेट बी आणि पुट बी. ओके, सो आता मेन लिहिते मी. सो बी B1 C1. ओके, आता जर B1 डॉट गेट ए केलं तर B1 च्याच ऑब्जेक्ट मध्ये व्हॅल्यू जाणार आहे. येते लक्षात. आणि आता C1 डॉट जरी गेट ए केलं तर ते C च्या ऑब्जेक्ट मध्ये जाणार आहे. कळतंय. त्याच्यानंतर आता इथे B1 डॉट गेट बी, त्याच्यानंतर व्हॅल्यू घेऊयात आपण गेट ए 20 C1 डॉट गेट सी. सी कॅरेक्टर आहे ना, सो कॅरेक्टर. ओके, बघा आता गेट ए मी सी च्या ऑब्जेक्टनी पण केलं आणि बी च्या पण केलं बिकॉज बी हा ए पासून केलाय तसं सी पण ए पासून केलंय. मग ए च्या मेथड सी चा ऑब्जेक्ट पण ऍक्सेस करेल आणि ए च्या मेथड बी चा ऑब्जेक्ट पण ऍक्सेस केलं. त्याच्यानंतर सगळ्या व्हॅल्यूज काय करून द्या डिस्प्ले करून द्या. याच्यानंतर इकडे लिहिते या साईडला व्हॅल्यू घेऊन झाल्या आता आपल्या. आता B1 डॉट पुट ए, इथे B1 नी आपण पुट सी किंवा गेट सी करू शकत नाही. त्याच्यानंतर B1 डॉट पुट बी, तसंच सी च्या ऑब्जेक्टनी तुम्ही पुट बी किंवा पुट बी किंवा गेट बी करू शकत नाही. पुट ए आणि पुट सी हे झालं तुमचं मेन कंप्लीट. ठीक आहे, तर हा झाला हिरार्चिकल. नेक्स्ट आहे बघा हायब्रिड इनहेरिटन्स. हायब्रिड इनहेरिटन्स म्हणजे आपण बघितलं जे बेसिक आहेत आपले सिंगल
मल्टी लेवल, मल्टिपल अँड हिरार्चिकल, तर त्यांचं कॉम्बिनेशन असणार आहे हायब्रिड इनहेरिटन्स मध्ये. ओके, सो आपण बघा ह्या टाईपचा आता इनहेरिटन्स करूयात. स्टुडंट क्लास पासून आपण मार्क्स क्लास करू इनहेरिट. इकडे एक क्लास घेऊ स्पोर्ट्स, त्याच्यानंतर स्पोर्ट्स आणि मार्क्स पासून आपण लास्ट क्लास घेऊयात रिझल्ट क्लास. ओके, तर हे झालं आपलं हायब्रिड इनहेरिटन्स. बघा इथे काय काय येते, मल्टी लेवल पण येतोय हा, त्याच्यानंतर हा मल्टिपल पण येतो आहे. ओके, तर हा झाला हायब्रिड इनहेरिटन्स. तर आपण काय करायचंय, स्टुडंटचा डेटा एक्सक्यूज मी, आणि त्याच्यामध्ये आपण रोल नंबर, स्टुडंट मध्ये आपण घेणार रोल नंबर, नेम. ओके, त्याच्यानंतर मार्क्स मध्ये घेणार आपण 3 सब्जेक्टचे मार्क्स, तुम्हाला काय नेम द्यायचा आहे ते घ्या. इथे आपण स्पोर्ट्सचे मार्क्स देणार. ओके, त्याच्यानंतर रिझल्ट मध्ये आपण मार्क्स आणि स्पोर्ट्सचे मार्क्स यांचं ऍव्हरेज कॅल्क्युलेट करणार. तर हे आपण करणार आहे मल्टी लेवल मध्ये, हायब्रिड इनहेरिटन्स मध्ये. मग कसं करायचं बघा, पहिल्यांदा आपल्याला क्लास स्टुडंट घ्यावा लागेल. क्लास स्टुडंट. ओके, सो त्याच्यामध्ये काय काय घेणार आपण, रोल नंबर अँड नेम. तर हे प्रायव्हेट घेतलं तरी चालेल. आणि तुम्हाला सिंगल इनहेरिटन्स सोडून बाकी सगळे इनहेरिटन्स तुम्हाला पब्लिकलीच इनहेरिट करायचे आहेत. तुम्ही प्रायव्हेट पण करू शकता, पण तुम्हाला सिलेबस मध्ये ऑल पब्लिकच आहे. सपोज गेट डेटा इंट रोल नंबर कॅर नेम 30. ओके, नाव इथे आपण कसं करतो, this arrow roll number is equal to roll number. त्याच्यानंतर आता हे बघा, हे स्ट्रिंग आहे, तर स्ट्रिंग आपण डायरेक्टली इक्वल टू ने असाइन नाही करू शकत. सो आपण करणार strcpy, जे की आपण PIC मध्ये बघितलेलं आहे. सो इथे करणार this arrow name equal to name. हा झाला गेट डेटा. ओके, आता ह्याच पुट डेटा, void put data. त्याच्यानंतर पुट डेटा झाल्यानंतर इथे जस्ट आपण डिस्प्ले करणार आहे सी आउट रोल नंबर अँड सी आउट नेम. ओके, तर हा झाला क्लास कंप्लीट. आणि रिझल्ट क्लासचा आपण काय करणार आहे, मेन मध्ये ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे, बिकॉज इट इज अ लास्ट लेवल क्लास. तर हे झालं आपलं क्लास स्टुडंट कंप्लीट. आधी व्यवस्थित लिहून काढा आणि मग नंतर पुढचं लिहा. द नेक्स्ट क्लास आहे रिझल्ट क्लास. इनहेरिट करायचं आहे पब्लिकली फ्रॉम स्टुडंट. तर रिझल्ट मध्ये पब्लिक मध्येच व्हेरिएबल्स घ्या, बिकॉज मार्क्स क्लास घ्यायचा आहे आपल्याला. मार्क्स क्लास. आता हे जे मार्क्स घेणार आहे आपण 3 सब्जेक्टचे, ते पब्लिकच घ्या, बिकॉज आपल्याला ते रिझल्ट क्लास मध्ये ऍक्सेस करायचे. जर प्रायव्हेट घेतलं तर ते ऍक्सेस होणार नाहीत. सो हे मार्क्स घेतले. सो एक फंक्शन व्हॅल्यू घेण्यासाठी आणि एक फंक्शन व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी. आता हे तुम्हाला सगळं माहिती आहे कॉमन. इंट m2 जे तुम्हाला होमवर्क दिलेले बघा, आता ह्या टाइपनी करा ते होमवर्क दिलेले आहेत ते प्रोग्राम्स. दिस m1 इज इक्वल टू m1. तुम्हाला जे सब्जेक्टचे नेम द्यायचे आहे ते द्या. हे झालं. त्याच्यानंतर आता एक फंक्शन व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी, सपोज पुट मार्क्स.
मी तुम्हाला जे प्रोग्राम्स करून दिलेले आहेत सगळ्या इच अँड एव्हरी कन्सेप्टचे ते व्यवस्थित बघा, तसं फॉर्मॅटिंग करायचं आहे. इथे जस्ट मी डिस्प्ले करते पुट डेटा कंप्लीट, क्लास कंप्लीट अँड सेमिकोलन. हा झाला मार्क्स क्लास कंप्लीट. ओके, व्यवस्थित आधी लिहून काढा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्पोर्ट्स क्लास. तर स्पोर्ट्स क्लास हा सेपरेट क्लास आहे. बघा आपलं कसं होतं हिरार्ची स्टुडंट पासून मार्क्स तेवढं आपलं झालंय. आता आपल्याला स्पोर्ट्स क्लास करायचा आहे. ओके, सो स्पोर्ट्स क्लास तो इंडिपेंडेंट क्लास आहे, लाईक स्टुडंट स्पोर्ट्स. तर त्याच्यामध्ये स्पोर्ट्सचे मार्क्स घ्या आणि तुम्हाला माहिती आहे की स्पोर्ट्सचे मार्क्स आता हे पण पब्लिकच घ्या, बिकॉज आपल्याला हे नेक्स्ट मध्ये ऍक्सेस करायचं आहे. पब्लिक घ्या आणि स्पोर्ट्सचे मार्क्स तुम्हाला माहिती आहे की फिक्स असतात. सपोज गेट स्पोर्ट्स इथे SP इज इक्वल टू सपोज 30 void put sport cout SP. बघा आता हे जे स्पोर्ट्सचे मार्क्स आहेत आणि 3 सब्जेक्टचे मार्क्स आहेत ते पब्लिक का घेतले ते आता तुम्हाला नेक्स्ट कळेल. सो आता आपला स्टुडंट क्लास झाला, मार्क्स क्लास झाला, स्पोर्ट्स झाला. आता आपल्याला स्पोर्ट्स आणि मार्क्स पासून कोणता क्लास करायचा आहे? रिझल्ट क्लास. ओके, सो आता रिझल्ट क्लास करूयात आपण. सो बघा आता क्लास रिझल्ट कसं करणार? पब्लिक मार्क्स कॉमा पब्लिक स्पोर्ट्स. ओके, आणि इथे प्रायव्हेट घेतलं तरी चालेल हे ऍव्हरेज, कारण की हे आपण ऍव्हरेजच्याच क्लासमध्ये ऍक्सेस करणार आहे. आणि पब्लिक सपोज ऍव्हरेज तर आता आपल्याला घ्यायचं नाही, कॅल्क्युलेट करायचं आहे. सो आता मी फंक्शन घेते ऍव्हरेज. बघा आता हे SP व्हेरिएबल स्पोर्ट्स मार्क्सचं आणि M1 M2 M3 ते पब्लिक का घेतले बघा, कारण की आपण ते इथे ऍक्सेस करतोय. ऍव्हरेज इज इक्वल टू आता हा SP सेम क्लासच्या फंक्शन मध्ये ऍक्सेस होईल, पण जर हा प्रायव्हेट घेतला असता SP तर इथे ऍक्सेस झाला नसता दुसऱ्या क्लासच्या फंक्शन मध्ये, कारण की आपण इनहेरिटन्स पब्लिकली केला किंवा प्रायव्हेटली केला तरी पण प्रायव्हेट व्हेरिएबल्स कधीच ऍक्सेस होत नाही. सो हा SP जर प्रायव्हेट असता किंवा M1 M2 M3 जर प्रायव्हेट असते तर ते इथे रिझल्ट क्लासमध्ये डायरेक्टली ऍक्सेस झाले नसते. ओके, सेम क्लासच्या फंक्शननेच फक्त ते ऍक्सेस होतात. सो आपण काय केलं ते पब्लिक घेतलेत. सो ऍव्हरेज कसं कॅल्क्युलेट करणार? M1 प्लस M2 प्लस M3 प्लस SP डिवायडेड बाय 4 सेमिकोलन आणि क्लास कंप्लीट. ओके, वन बाय वन पहिल्यांदा प्रोग्राम्स क्लासेस लिहून घ्या आणि मग नंतर परत व्हिडिओ स्टडी करा. तर हा झाला आपला रिझल्ट क्लास. ओके, नाउ नेक्स्ट आहे लास्ट आता मेन. तर मेन मध्ये ऑब्विसली आपण रिझल्ट क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार. R1 डॉट पहिल्यांदा रोल नंबर आणि नेम घेणार, गेट डेटा. त्याच्यानंतर मार्क्स घेणार, गेट मार्क्स फंक्शन. तीन मार्क्सचे सब्जेक्ट. त्याच्यानंतर स्पोर्ट्सचे मार्क्स घ्यायची गरज नाहीये. सो आपण डायरेक्टली काय करणार? ऍव्हरेज फंक्शन कॅल्क्युलेट करणार. सॉरी, गेट आहे ना, R1 डॉट गेट स्पोर्ट. ओके, आणि त्याच्यानंतर आता आपण ऍव्हरेज फंक्शन कॉल करणार आणि मग वन बाय वन सगळे डिस्प्ले करणार. पुट डेटा पहिल्यांदा रोल नंबर आणि नेम डिस्प्ले होणार. त्याच्यानंतर R1 डॉट पुट मार्क्स, त्याच्यानंतर 3 सब्जेक्टचे मार्क्स डिस्प्ले होणार. त्याच्यानंतर R1 डॉट पुट स्पोर्ट्सचे मार्क्स डिस्प्ले होणार आणि देन R1 डॉट ऍव्हरेज. ऑलरेडी एक मिनिट आहे, ऍव्हरेज जे फंक्शन आहे ते इथं कॉल करा. R1 डॉट ऍव्हरेज, ऍव्हरेज फंक्शन मध्येच AVG काय करा? डिस्प्ले करा. झालं.
ऍव्हरेज जर इथं केलं आपण तर काय होईल, गेट स्पोर्ट्स नंतर डायरेक्ट ऍव्हरेज कॅल्क्युलेट होईल, डिस्प्ले होईल. पण आपला सिक्वेन्स कसं पाहिजे, पहिले रोल नंबर नेम, त्याच्यानंतर 3 सब्जेक्टचे मार्क्स, त्याच्यानंतर स्पोर्ट्सचे मार्क्स आणि त्याच्यानंतर ऍव्हरेज. आणि आपलं ऍव्हरेज डिस्प्ले करायचं राहिलंय तर त्या ऍव्हरेज फंक्शन मध्ये ऍव्हरेज कॅल्क्युलेट झाल्यानंतर सी आउट एव्हीजी करून टाका. ओके, तर हा झाला तुमचा हायब्रिड इनहेरिटन्स. तुम्हाला हायब्रिड इनहेरिटन्सचा अजून एक होमवर्क म्हणून प्रोग्राम देईल, तर तेवढा तुम्ही करायचा आहे. ठीक आहे. नाउ नेक्स्ट पॉइंट आहे, आता जो आपण प्रोग्राम केला ते तुम्हाला मी होमवर्क दिलेले, सिंगल, मल्टी लेवल आणि मल्टिपल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला हेल्प होईल त्याची, की कसं रिझल्ट कॅल्क्युलेट करायचा, कसं ऍव्हरेज कॅल्क्युलेट करायचं, कसे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे. ओके, नाउ नेक्स्ट आहे बघा, व्हर्च्युअल बेस क्लास. बेस क्लास म्हणजे कोणता, ज्या क्लास पासून आपण न्यू क्लास डिराइव्ह करतो. आता व्हर्च्युअल बेस क्लास, त्याच्या आधी ही कन्सेप्ट आहे, एक एक्झाम्पल थ्रू पहिल्यांदा बघा. व्हर्च्युअल क्लासची पहिल्यांदा गरज काय आहे ते मग तुम्हाला कळेल. बघा, आता ए पासून तुम्ही ए आणि बी क्लास काय केले, डिराइव्ह केले. ओके, बी आणि सी दीज आर द न्यू क्लासेस डिराइव्ह फ्रॉम द क्लास ए. आणि बी आणि सी पासून तुम्ही एक क्लास क्रिएट केला डी. ओके, बघा आता कशी हिरार्ची झाली, ए पासून बी आणि सी क्रिएट केले आणि डी बी आणि सी पासून क्रिएट केला. सो आता बी आपण डिराइव्ह केलेला आहे क्लास ए पासून. सो बी will inherit the properties of the A class and C also inherit the properties of the A class. This is hierarchical inheritance. Now D will inherit the property of B class and through B it also inherit the properties of A class. म्हणजे like multi level. Okay. आणि इथे पण D will inherit the class properties of C class and through C it will inherit the property of A class. म्हणजेच काय, D क्लास कडे मल्टिपल कॉपीज येतात ते ए क्लासच्या. ओके, थ्रू बी अँड थ्रू सी. ओके, म्हणजे ए च्या मल्टिपल कॉपीज प्रॉपर्टीच्या क्रिएट होतात ते डी कडे थ्रू बी अँड थ्रू सी. मग हे मल्टिपल कॉपीज क्रिएट होतात, सो इथे मेमरी वेस्टेज होतं. ओके, सो आता आपल्याला काय करायचं आहे, या मल्टिपल कॉपीजच्या ऐवजी जर ह्या टाइपचा जर सिनॅरिओ असेल तर ए ची सिंगल कॉपीज फक्त डी कडे गेली पाहिजे. ओके, तर ह्याच्यासाठी आपण त्या जो ए क्लास आहे, ज्या क्लासच्या मल्टिपल कॉपीज जातात पर्टिक्युलर क्लासकडे, तर त्या क्लासला आपण कसा डिक्लेअर करायचा किंवा कसा तो इनहेरिट करायचा, व्हर्च्युअली. मग हा ए क्लास तुम्ही काय करणार आहे, व्हर्च्युअल बेस क्लास करणार आहे. ओके, आता बघा हेच आपण एक्झाम्पलनी बघूयात. आता पहिल्यांदा आपल्याला क्लास ए लिहावा लागेल. काही नाही, सिंपल फक्त एक प्रोग्राम घेते आता, void डिस्प्ले. इथे व्हर्च्युअल वगैरे काही करायचं नाहीये. सी आउट ए क्लास, एकच प्रॉपर्टी घेऊयात सध्या, क्लास ए कम्प्लीट. त्याच्यानंतर क्लास बी. आता जेव्हा तुम्ही हा क्लास ए इनहेरिट करता, क्लास बी तुम्ही डिराइव्ह करता फ्रॉम द क्लास ए, म्हणजेच क्लास जेव्हा तुम्ही इनहेरिट करणार आहे ज्याच्या मल्टिपल कॉपीज क्रिएट होणार आहे ह्या ए क्लासच्या, तर तो कसा करायचा आहे बघा, व्हर्च्युअल पब्लिक ए. बस एवढंच करायचंय, व्हर्च्युअल पब्लिक ए असं करायचंय. मग आता बी क्लासच्या काही प्रॉपर्टीज असतील त्या येतील इथे. ओके, इथे पब्लिक मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर क्लास सी पण कसं करणार, व्हर्च्युअल पब्लिक एज, कारण की ए क्लासचेच मल्टिपल कॉपीज क्रिएट होणार आहे. मग इथं क्लास सी चे प्रॉपर्टीज येतील. ओके, नाउ आता जेव्हा आपण क्लास डी करणार, आपण पब्लिक बी कॉमा पब्लिक ए. ओके, सॉरी पब्लिक सी. तर आता आपल्याकडे डी क्लासच्या काही प्रॉपर्टीज असतील, पण डी क्लासकडे ए च्या जी प्रॉपर्टी आहे डिस्प्ले, ती बी थ्रू पण येत होती आणि सी थ्रू पण येत होती. पण आपण आता हा जो ए क्लास आहे तो व्हर्च्युअली इनहेरिट केल्यामुळं ए ची फक्त सिंगल कॉपी क्रिएट होणार आणि तीच
जाणार डी क्लास कडे. येते का लक्षात? ओके. सो मेन मध्ये आपण इथे एखादं फंक्शन घ्या, इथे एखादं फंक्शन घ्या, इथे एखादं फंक्शन घ्या आणि प्लस मेन मध्ये फक्त डी चा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आणि सगळे फंक्शन्स कॉल करायचे. ओके. फक्त काय इथे वेगळं की तुम्ही जेव्हा पब्लिक ए करणार आहे तेव्हा तो व्हर्च्युअली करायचा. का? बिकॉज ए क्लासच्या मल्टिपल कॉपीज डी कडे क्रिएट होतात. म्हणजे जेव्हा तुम्ही ए क्लास याचं बेस म्हणून यूज करणार आहे तेव्हा तिथे व्हर्च्युअल कीवर्ड काय करायचा? ऍड करायचा. ओके. तर हे झालं तुमचं व्हर्च्युअल बेस क्लास. व्यवस्थित पॉज करून व्हिडिओ लिहून काढा. नेक्स्ट आहे बघा ऍब्स्ट्रॅक्ट क्लास. आता आपण फीचर्स ऑफ ओपी मध्ये ऍब्स्ट्रॅक्शन बघितलं होतं. सो ऍब्स्ट्रॅक्शन मीन्स व्हॉट? हायडिंग इंटरनल डिटेल्स. हायडिंग इंटरनल डिटेल्स. हायडिंग इंटरनल डिटेल्स. आता ह्याचे मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं की जो मोबाईल आहे. सो मोबाईल जे आहे इट इज अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ ऍब्स्ट्रॅक्शन. मीन्स व्हॉट? की आपल्याला मेनू होम बटन दिसते, आपण त्याच्यावरती क्लिक करतो. व्हॉट्सअप आयकॉन दिसते, क्लिक करतो, ओपन करतो, मेसेज टाईप करतो, सेंड करतो, तो रिसिपियंटला जातो, तिकडून रिसिपियंट आपल्याला रिप्लाय देतो, आपल्याला मेसेज डिस्प्ले होतो. ओके. मग हे जे सेंड आहे, रिसीव्ह आहे, तर इन बिटवीन जो कोड आहे की सेंड करण्यासाठी काय कोड लिहिलेला आहे, रिसीव्ह करण्यासाठी काय कोड लिहिलेला आहे. ओके. तर हे जो युजर यूज करतोय व्हॉट्सअप त्याला नेसेसरी नाही की त्याला तो कोड माहितीच पाहिजे. ओके. म्हणजेच काय की ऍब्स्ट्रॅक्शन मीन्स काय की तुम्हाला फक्त आउटपुट मिळणार आहे की ते सॉफ्टवेअर कसं यूज करायचंय ते तुम्हाला कळणार आहे. ओके. पण बॅकग्राऊंडला जे कोड आहे, जो कोड आहे तो युजरला व्हिजिबल नसणार आहे. ओके. तर हे आहे बेस्ट एक्झाम्पल ऑफ ऍब्स्ट्रॅक्शन. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही प्रिंटएफ फंक्शन यूज करता, तर प्रिंटएफ फंक्शनचा यूज काय की डबल कोट मध्ये जी तुम्ही व्हॅल्यू पास करणार ती आउटपुट स्क्रीनवरती डिस्प्ले होते. बट तेव्हा काय होतं, प्रिंटएफ फंक्शन वर्क रन होतं बॅकग्राऊंडला आणि मग हॅलो डिस्प्ले होतं आउटपुट स्क्रीनवरती. पण प्रिंटएफचा जो कोड आहे तो युजरला नाही माहिती, तरी पण प्रिंटएफचा फक्त यूज माहिती आहे. ओके. तो कसा एक्झिक्यूट होतो हे माहिती नाहीये. सो हेच आपण दाखवणार आहे ऍब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये. आपण एक फंक्शन घेणार आहे, त्या फंक्शनला आपण ऍब्स्ट्रॅक्ट फंक्शन म्हणणार आहे किंवा व्हर्च्युअल फंक्शन म्हणणार आहे. त्या फंक्शनचा यूज फक्त तुम्ही बिहेवियर डिफाईन करणार आहे, पण त्याच्या बॅकग्राऊंडला जो कोड आहे तो जो युजर जे सॉफ्टवेअर यूज करणार आहे नेसेसरी नाही की त्याला तो माहितीच पाहिजे. ठीक आहे. आता बघा ऍब्स्ट्रॅक्शन साठी ऍब्स्ट्रॅक्ट क्लास क्रिएट करण्यासाठी ऍब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये ऍब्स्ट्रॅक्ट क्लास जो आहे तो फक्त ऍज अ बेस म्हणून यूज होणार आहे. ऍज अ बेस. ओके. म्हणजे जेव्हा इनहेरिटन्स तुम्हाला रिक्वायर्ड आहे आणि जर तुम्हाला ऍब्स्ट्रॅक्शन प्रोसेस दाखवायची असेल तरच तुम्ही ऍब्स्ट्रॅक्ट क्लासचा यूज करणार. बिकॉज ऍब्स्ट्रॅक्ट क्लासचा यूज फक्त आपण ऍज अ बेस म्हणून करणार आहे. म्हणजे इनहेरिटन्स मध्ये जेव्हा तुम्हाला बेस ऍज अ बेस म्हणून आणि त्याच्यामध्ये जर ऍब्स्ट्रॅक्शन यूज करायचं असेल तर तुम्ही ऍब्स्ट्रॅक्ट क्लास क्रिएट करणार. म्हणजेच काय, ऍज अ बेस म्हणूनच तुम्ही यूज करणार आहे ऍब्स्ट्रॅक्ट क्लासचं. यू कॅनॉट क्रिएट द ऑब्जेक्ट. कारण की त्याचा फक्त यूज काय, ऍज अ बेस म्हणून. जसं आपण बघा की मगाशी काय केलं की क्लास स्टुडंट केला. ओके. त्याच्यानंतर क्लास स्टुडंट पासून आपण एक मार्क्स क्लास क्रिएट केला स्टुडंट पासून. ओके. पण आपण स्टुडंट क्लासचं पण ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो, फक्त आपण करत नाही बिकॉज आपण इनहेरिटन्स यूज करतोय. पण जरी मी स्टुडंट क्लासचं ऑब्जेक्ट क्रिएट केलं तरी पण कंपायलर मला एरर दाखवणार नाही. फक्त मग स्टुडंट क्लासने तुम्ही स्टुडंट क्लासचेच मेंबर्स ऍक्सेस करू शकता. ओके. पण जेव्हा तुम्ही मार्क्स क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करता तेव्हा स्टुडंटचे पण मेंबर्स ऍक्सेस करता आणि मार्क्सचे पण. पण स्टुडंट क्लासचं पण तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता. बट जर स्टुडंट क्लास तुमचा ऍब्स्ट्रॅक्ट क्लास असेल तर तुम्ही
त्या स्टुडंट क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करू शकत नाही. हा डिफरन्स आहे बघा. जर हा क्लास स्टुडंट ऍब्स्ट्रॅक्ट नाहीये तर तुम्ही मेन मध्ये स्टुडंट क्लासचं सुद्धा ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता, एरर येणार नाही. फक्त त्या ऑब्जेक्टने तुम्ही त्या क्लासचेच प्रॉपर्टीज ऍक्सेस करू शकता. ओके, पण जर हा जर स्टुडंट क्लास ऍब्स्ट्रॅक्ट आहे देन यू कॅनॉट क्रिएट द ऑब्जेक्ट ऑफ दॅट स्टुडंट क्लास. ठीक आहे, तर हा डिफरन्स आहे नॉर्मल नॉन ऍब्स्ट्रॅक्ट क्लास आणि ऍब्स्ट्रॅक्ट क्लास मध्ये. आता ऍब्स्ट्रॅक्ट क्लास कसा क्रिएट करायचा बघा. ऍब्स्ट्रॅक्ट क्लास कसा क्रिएट करायचा बघा. ऍब्स्ट्रॅक्ट क्लास मध्ये ऍटलिस्ट वन व्हर्च्युअल फंक्शन पाहिजे, और यू कॅन से ऍब्स्ट्रॅक्ट क्लास मध्ये ऍटलिस्ट वन प्युअर व्हर्च्युअल फंक्शन पाहिजे. प्युअर व्हर्च्युअल फंक्शन पाहिजे. आता व्हर्च्युअल फंक्शन मीन्स काय, जसं मगाशी व्हर्च्युअल क्लास होता तर आपण क्लास केला इनहेरिट विथ व्हर्च्युअल कीवर्ड. ओके, तर आपण फंक्शनला व्हर्च्युअल एक कीवर्ड ऍड करणार, जसं इनलाईन फंक्शनला करतो तसं इनलाईन कीवर्ड करतो, स्टॅटिक फंक्शनला स्टॅटिक फंक्शन स्टॅटिक कीवर्ड ऍड करतो, तसंच आपण व्हर्च्युअल फंक्शनला आपण रिटर्न टाईपच्या आधी व्हर्च्युअल कीवर्ड लिहिणार आहे. मग आता प्युअर व्हर्च्युअल फंक्शन काय ते पण सांगते. ओके, आता बघा सपोज इथे कुठे ऍब्स्ट्रॅक्ट कीवर्ड येणार नाही. ज्या क्लासमध्ये वन प्युअर फंक्शन असेल, ऍटलिस्ट वन, त्याच्यापेक्षा जास्त पण असू शकतात प्युअर व्हर्च्युअल फंक्शन, पण पर्टिक्युलर क्लासला ऍब्स्ट्रॅक्ट क्लास डिफाइन करण्यासाठी एक तरी प्युअर व्हर्च्युअल फंक्शन पाहिजेच. ओके, आता सपोज, आणि ते ऑलवेज पब्लिक पाहिजे. पब्लिक मध्ये आता सपोज मी void डिस्प्ले लिहिलं. ओके, नाउ इथे मी व्हर्च्युअल कीवर्ड लिहिलं, तर हे झालं व्हर्च्युअल फंक्शन. आणि जेव्हा इथे इक्वल टू 0 लिहिल तेव्हा हे झालं प्युअर व्हर्च्युअल फंक्शन. ऑलवेज व्हर्च्युअल फंक्शनला इक्वल टू 0 करायचं आहे, सो दॅट फंक्शन इज कॉल्ड ॲज प्युअर व्हर्च्युअल फंक्शन. त्याची डेफिनेशन लिहायची नाही, जसं आपण क्लासमध्ये बघा आतापर्यंत कसं केलं, डिस्प्ले, पुट डेटा फंक्शन, कोणतेही फंक्शन लिहिलं आणि अशी इथे डेफिनेशन लिहिली, तर हे करायचं नाही. प्युअर व्हर्च्युअल फंक्शनला इट इज डिक्लेअर विथ द कीवर्ड व्हर्च्युअल अँड असाइन व्हॅल्यू टू 0. Okay, so this function is called as pure virtual function. So class A contains one pure virtual function. So A class is a now abstract class. ओके, मग आता ह्याची डेफिनेशन कुठे लिहायची, जर डेफिनेशनच नाही लिहिली तर का फंक्शन लिहिलंय. ओके, म्हणजे अशी आपण डेफिनेशन नाही लिहिलेली. सो ह्याची डेफिनेशन कुठे लिहायची की ए क्लास पासून तुम्ही जे क्लास डिराइव्ह करताल कंपल्सरी त्या क्लासमध्ये त्याची डेफिनेशन लिहायचीच आहे. ओके, आता बघा काय सांगितलं, द ऍब्स्ट्रॅक्ट क्लास विच हॅज ऍटलिस्ट वन प्युअर व्हर्च्युअल फंक्शन इज कॉल्ड ॲज अ ऍब्स्ट्रॅक्ट क्लास. ओके, मग ऍब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये जे तुमचं फंक्शन प्युअर व्हर्च्युअल फंक्शन असेल त्याची डेफिनेशन लिहायची नाही, त्याला असाइन करायची व्हॅल्यू इक्वल टू 0. मग कुठे लिहायची त्या फंक्शनची डेफिनेशन, तर त्या फंक्शनची डेफिनेशन तुम्ही लिहिणार आहे क्लासेस सब क्लासेस मध्ये किंवा न्यू क्लासेस मध्ये किंवा डिराइव्ह क्लासेस मध्ये, जे क्लास तुम्ही डिराइव्ह करणार आहे ह्या ऍब्स्ट्रॅक्ट क्लास पासून. ओके, आता फॉर एक्झाम्पल बघा, आता हे झालं प्युअर व्हर्च्युअल फंक्शन. नाउ आपण काय करूयात, आता ए क्लास ऍब्स्ट्रॅक्ट क्लास झालाय. आता बघा या ए क्लासचा ऑब्जेक्ट का नाही क्रिएट करायचा. आता सपोज मी ए क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केलं तर त्या ऑब्जेक्टने फक्त तुम्ही त्या क्लासचेच मेंबर्स ऍक्सेस करणार, पण आता ए क्लास हा ऍब्स्ट्रॅक्ट क्लास आहे, त्याच्यामध्ये त्याचे मेंबर्स काय असणार आहेत, प्युअर व्हर्च्युअल फंक्शन, म्हणजे त्याची डेफिनेशनच नसणार आहे. सो जरी तुम्ही a1 डॉट डिस्प्ले लिहिलं तर काय होणार, एक्झिक्यूट काहीच नाही, बिकॉज ए क्लास हा ऍब्स्ट्रॅक्ट क्लास आणि ऍब्स्ट्रॅक्ट क्लास मध्ये सगळे फंक्शन्स कसे असतात, प्युअर व्हर्च्युअल फंक्शन असतात, त्याची डेफिनेशनच नसते. मग तुम्ही त्याचं ऑब्जेक्ट क्रिएट करून ते डिस्प्ले फंक्शन कॉल करून किंवा जे प्युअर व्हर्च्युअल फंक्शन कॉल करणार आहे ते एक्झिक्यूट होण्यासाठी स्टेटमेंट्सच नाहीये. सो देर इज नो नीड टू क्रिएट द ऑब्जेक्ट ऑफ अ ऍब्स्ट्रॅक्ट क्लास. ओके, मग आता बघा मी एक क्लास बी, तो फक्त ऍब्स्ट्रॅक्ट क्लासचा यूज काय आहे, ओनली ऍक्ट ऍज अ बेस क्लास. आता इथे लिहिणार पब्लिक ए. ओके, आता बघा क्लास बी आपण डिराइव्ह केला आहे फ्रॉम द क्लास ए अँड द क्लास ए इज अ ऍब्स्ट्रॅक्ट क्लास. सो नेसेसरी काय आहे बघा, बी क्लास मध्ये त्या
ए क्लास जो की ऍब्स्ट्रॅक्ट क्लास आहे त्याच्यामध्ये जेवढे प्युअर व्हर्च्युअल फंक्शन्स असतील त्याची डेफिनेशन लिहिणं मस्ट आहे. ओके, मग आता बी क्लासमध्ये बी क्लासचे सुद्धा फंक्शन्स येतील जे सेपरेट आहेत तर, पण आता बी क्लास ऍब्स्ट्रॅक्ट येणार नाही. ओके, आता बघा बी क्लासमध्ये सपोज पुट फंक्शन आहे, गेट फंक्शन आहे, जे असतील ते येतील. पण अजून एक काय पाहिजे बी क्लासमध्ये की बी क्लास हा ए ऍब्स्ट्रॅक्ट क्लास पासून डिराइव्ह केलेला आहे. सो ए ऍब्स्ट्रॅक्ट क्लास मध्ये जेवढे प्युअर व्हर्च्युअल फंक्शन्स आहेत त्यांची डेफिनेशन लिहायची आहे बी क्लास मध्ये. ओके, सो बी क्लासचे जे फंक्शन्स असतील ते येतील आणि अजून एक काय येईल बघा वॉइड. आता फंक्शन डेफिनेशन लिहिताना व्हर्च्युअल कीवर्ड लिहायचा नाही. सो इथे मी लिहिलं सी आउट हॅलो. येते का लक्षात? बघा काय सांगितलं मी. सपोज आता इथे अजून एक फंक्शन आहे व्हर्च्युअल ऍब्स्ट्रॅक्ट क्लास मध्ये void सपोज ऍड. ठीक आहे, मग ह्याची पण तुम्हाला डेफिनेशन कंपल्सरी लिहावीच लागेल बिकॉज बी क्लास आपण ऍब्स्ट्रॅक्ट क्लास पासून काय केलेला आहे डिराइव्ह केलेला आहे. सो तुम्हाला कंपल्सरी ह्या ऍड फंक्शनची सुद्धा डेफिनेशन इथं लिहावीच लागेल. इथे त्याचा कोड येणार आणि मग बी क्लास कंप्लीट. कळते का तुम्हाला? तर हे झालं तुमचं बेसिक. आता अजून एक परत एक सिंपल प्रोग्राम लिहिते. काय करायचंय तुम्हाला की ए क्लास जर क्लास तुमचा ऍब्स्ट्रॅक्ट असेल तर त्याच्यामध्ये व्हर्च्युअल फंक्शन्स प्युअर व्हर्च्युअल फंक्शन्स येतील. त्याची डेफिनेशन नसणार आहे. असाइन करायचे त्या फंक्शनला टू 0. त्याच्यानंतर तुम्ही त्या ऍब्स्ट्रॅक्ट क्लास पासून जर तुम्ही न्यू क्लास डिराइव्ह केला तर त्या डिराइव्ह क्लास मध्ये त्याचे ओन फंक्शन्स असतील. बट अजून एक्स्ट्रा फंक्शन्स असतील की आपण जो डिराइव्ह क्लास केलेला तो जर ऍब्स्ट्रॅक्ट क्लास पासून क्रिएट केला असेल तर ऍब्स्ट्रॅक्ट क्लास मध्ये जेवढे व्हर्च्युअल फंक्शन्स आहे त्याची डेफिनेशन लिहिणं काय आहे नेसेसरी आहे. ओके, आता एक अजून एक एक्झाम्पल ने सांगते. सिंपल एक्झाम्पल ने एक सांगते. सॉरी, व्हर्च्युअल void ओके, हा झाला तुमचा ऍब्स्ट्रॅक्ट क्लास बिकॉज इट कंटेन्स अ प्युअर व्हर्च्युअल फंक्शन. ऍटलिस्ट एक तरी पाहिजेच. त्याच्यानंतर क्लास बी अँड दॅट व्हर्च्युअल फंक्शन ऑलवेज पब्लिकच पाहिजे. ओके, हे म्हणजे पब्लिक सेक्शन मध्ये. नाऊ बी क्लासच्या काही मेथड्स येतील ते येतील पण तुम्हाला कंपल्सरी ए क्लासची जी डिस्प्ले मेथड आहे त्याला डिफाइन करावंच लागेल. इथे सपोज बी क्लास लिहिते. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा क्लास सी. आता हा पण मी सपोज ए पासूनच केला. ओके, सो सी क्लासचे येतीलच. ओके, मेंबर्स प्रॉपर्टीज फंक्शन्स व्हेरिएबल्स. बट क्लास सी पण मी ए पासून केलेला आहे. ए इज ऍब्स्ट्रॅक्ट. सो मला कंपल्सरी सी क्लास मध्ये पण डिस्प्ले मेथडची डेफिनेशन लिहावीच लागेल. ओके, तर हे झालं. आता आपले इथे मल्टी हिरार्चिकल झाले. हिरार्चिकल ए पासून आपण बी आणि सी. बघा सी मध्ये पण मी डिस्प्ले मेथड लिहिली आणि बी मध्ये पण डिस्प्ले लिहिली जी की व्हर्च्युअल मेथड आहे ए क्लासची आणि ए ऍब्स्ट्रॅक्ट आहे. सो मला कंपल्सरी डिराइव्ह क्लास मध्ये त्याच्या डेफिनेशन्स लिहावेच लागणार. मग आता ऑब्विसली तुम्ही ऑब्जेक्ट बी चं पण करणार आणि सी चं पण करणार. हिरार्चिकल इनहेरिटन्स C1 त्याच्यानंतर B1 डॉट डिस्प्ले बी क्लास डिस्प्ले होईल मग आणि C1 डॉट डिस्प्ले सी क्लास डिस्प्ले आणि मेन कंप्लीट. ठीक आहे, तर हे झालं तुमचे बेसिक एक्झाम्पल ऑफ अ ऍब्स्ट्रॅक्ट क्लास. ओके, मग आता व्हॉट इज द नेसेसिटी ऑफ द ऍब्स्ट्रॅक्ट क्लास और व्हॉट इज द
नीड ऑफ द ऍबस्ट्रॅक्ट क्लास. तर व्यवस्थित हा प्रोग्राम लिहून घ्या. हा प्रोग्राम तुम्ही एक्सप्लेन केला तरी चालेल थेरी पेपर मध्ये. ओके, आता बघा काय गरज आहे ऍबस्ट्रॅक्ट क्लासची. असं सपोज मी एक बँक क्लास घेतला. ओके, आणि बँक क्लास पासून मी डिराईव्ह केला एक ICICI बँक क्लास. त्याच्यानंतर अजून एक डिराईव्ह केला सपोज SBI. ओके, त्याच्यानंतर बँक ऑफ इंडिया. ओके, त्याच्यानंतर सपोज पंजाब नॅशनल बँक, त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र. ओके, आता ईच बँकचा जो इंटरेस्ट रेट असतो, इंटरेस्ट रेट तो डिफरंट असतो ईच बँकचा. ओके, अकॉर्डिंग टू द रूल्स ऑफ दॅट रूल्स अँड रेग्युलेशन ऑफ दॅट बँक. ओके, आता बघा जर मला सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे तर एक वे काय आहे की मी ईच क्लास मध्ये एक सेपरेट सिंपल इंटरेस्ट फंक्शन लिहि. सिंपल इंटरेस्ट 1 फंक्शन वॉइड सपोज सिंपल इंटरेस्ट 2, परत इथे लिहिल सिंपल इंटरेस्ट 3 फंक्शन. एकतर डिफरंट नेम देईल. ओके, हा एक वे झाला आपल्याला. पण याने काय होतंय की आता सपोज तुमच्या अजून इथे, कारण की बँक्स तर n नंबर ऑफ आहेत, भरपूर साऱ्या बँक आहेत, मग हे ऍड होतील. मग प्रत्येक वेळेस तुम्हाला एक वेगळं फंक्शन नेम द्यावं लागेल. ओके, एकच फंक्शन इथे जर मी लिहिली सिंपल इंटरेस्टची डेफिनेशन न्यू बेस क्लास मध्ये SI, इथे जर मी डेफिनेशन लिहिली तर मला एक पर्टिक्युलर इंटरेस्ट रेट घ्यावा लागेल. ओके, आणि त्यांनी इथे कॅल्क्युलेशन करावं लागेल सिंपल इंटरेस्टचं. मग हे सगळ्या मेथड्स सगळे क्लासेस काय करतील, हे सिंपल इंटरेस्ट फंक्शन काय करेल, ऍक्सेस करेल. बट ते सिंपल इंटरेस्ट जो कॅल्क्युलेट केलेला आहे तो एका फिक्स रेटनी केलेला आहे. ओके, मग आता त्यांनी काय होईल, पण प्रत्येक बँकचा तर रेट काय आहे, वेगवेगळा आहे. मग एक दुसरा वे काय की आपण प्रत्येकामध्ये एक वेगळं फंक्शन लिहू. मग ह्यानी काय होणार की तुम्हाला फंक्शन नेम जे आहे ते तुम्ही वेगळे लिहिणारच, पण जेव्हा कॉल करणार तेव्हा तुम्हाला ते प्रॉपर आयडेंटिफाय करून मग कॉल करावं लागेल. ओके, मग आता हे अवॉइड करण्यासाठी तुम्ही काय करणार, हा जो बँक क्लास आहे ना, हा ऍबस्ट्रॅक्ट क्लास घेणार. काय करणार तुम्ही, जो बँक क्लास आहे तो ऍबस्ट्रॅक्ट क्लास घेणार. आणि मग हे जे सिंपल इंटरेस्ट फंक्शन आहे हे तुम्ही काय करणार, प्युअर व्हर्च्युअल फंक्शन घेणार. हे फंक्शन, हे जे इंटरेस्ट फंक्शन आहे बँक क्लास मधलं, व्हर्च्युअल वॉइड सिंपल इंटरेस्ट इक्वल टू 0. तर हे तुम्ही काय करणार आहे, व्हर्च्युअल फंक्शन घेणार आहे, प्युअर व्हर्च्युअल फंक्शन. ओके, आता नेक्स्ट काय करणार आहे तुम्ही, जसं ह्याच्या आधीचा प्रोग्राम बघितला की A क्लास मध्ये डिस्प्ले फंक्शन आपण काय घेतलं, व्हर्च्युअल घेतला. मग B क्लास मध्ये तिथे डिस्प्ले केलं मी B क्लास असं डिस्प्ले केलं Coutने. आणि C क्लास मध्ये डिस्प्ले मेथडची परत डेफिनेशन लिहिली आणि काय केलं, C क्लास असं डिस्प्ले केलं. सेम तसंच आता तुम्ही ICICI, SBI, बँक ऑफ इंडिया, PNB, BOM ह्या बँक तुम्ही हे क्लास तुम्ही डिराईव्ह केले फ्रॉम द बँक क्लास. ओके, आता बँक क्लास हा ऍबस्ट्रॅक्ट क्लास आहे. सो नेसेसरी काय तुम्हाला की त्या ऍबस्ट्रॅक्ट क्लास मध्ये जी व्हर्च्युअल मेथड आहे त्याची रिडेफिनेशन लिहिणं. सो इथे तुम्ही त्याची डेफिनेशन लिहिणार अकॉर्डिंग टू ICICI बँकच्या इंटरेस्ट रेट नुसार. इथे परत तुम्ही या क्लासमध्ये पण त्याची डेफिनेशन लिहिणार अकॉर्डिंग टू द इंटरेस्ट रेट ऑफ SBI. असं प्रत्येक बँकमध्ये तुम्ही त्याची रिडेफिनेशन लिहिणार. का, बिकॉज हा व्हर्च्युअल फंक्शन आहे ऍबस्ट्रॅक्ट क्लासचं. सो बँक पासून तुम्ही जेवढे क्लासेस क्रिएट करणार सगळ्या क्लासमध्ये त्याची डेफिनेशन येणं नेसेसरी आहे. मग आता ह्या केसमध्ये तुमचं फंक्शन नेम सगळीकडे काय आहे, सेम आहे, फक्त आतमध्ये जे तुम्ही कॅल्क्युलेशन केलेलं आहे ते डिफरंट आहे अकॉर्डिंग टू द इंटरेस्ट रेट ऑफ दॅट पर्टिक्युलर बँक. ओके, मग हे काय होतं की तुम्हाला डिफरंट फंक्शन नेम पण द्यायची गरज नाही. सिंपल इंटरेस्ट, सो याचं सिंपल इंटरेस्ट याचं बिहेवियर काय, टू कॅल्क्युलेट द सिंपल इंटरेस्ट. ओके, मग ते जसं प्रिंटफ फंक्शनचा यूज काय, टू डिस्प्ले समथिंग ऑन डिस्प्ले मेसेज ऑन द स्क्रीन. मग कोणता मेसेज, इट डिपेंड्स ऑन द युजर, डबल कोट मध्ये युजर काय काढेल. सेम तसंच सिंपल इंटरेस्ट फंक्शनचा यूज काय, टू कॅल्क्युलेट द सिंपल इंटरेस्ट. आणि मग कोणत्या इंटरेस्ट रेटने तो कॅल्क्युलेट करायचा, इट टोटली डिपेंड्स ऑन द बँक. मग त्या बँकच्या प्रत्येक फंक्शन मध्ये काय येणार, त्याचा इंटरेस्ट रेट नुसार कॅल्क्युलेशन येणार. ओके, म्हणजे तुम्हाला इतर डिफरंट नेम द्यायची पण गरज नाही. हा एक रिअल टाइम सिनारिओ झाला ऍबस्ट्रॅक्ट क्लासच्या यूजचा. त्याच्यानंतर बघा अजून एक बघा, सपोज आता मी एक क्लास व्हेकल घेतला आणि ह्याला जर मी ऍबस्ट्रॅक्ट केलं आणि ह्याच्यामध्ये
मेथड घेतली स्पेसिफिकेशन, व्हर्च्युअल. ओके, म्हणजे हा ऍबस्ट्रॅक्ट क्लास घेतला. आता व्हेकल क्लास काय घेतला? ऍबस्ट्रॅक्ट क्लास घेतला बिकॉज इट कंटेन्स द वन मेथड विच इज अ प्युअर व्हर्च्युअल फंक्शन. नाऊ आता ह्या क्लास पासून मी दोन क्लास डिराइव्ह केले, एक टू व्हीलर आणि एक फोर व्हीलर. ओके, मग आता इथे फक्त काय लिहिणार मी? टू व्हीलर मध्ये ह्याची स्पेसिफिकेशनची डेफिनेशन लिहिणार, फोर व्हीलर मध्ये पण स्पेसिफिकेशनची डेफिनेशन लिहिणार. का? कारण की टू व्हीलरचे स्पेसिफिकेशन वेगळे आहेत आणि फोर व्हीलरचे वेगळे आहेत, म्हणून याची फक्त डेफिनेशन मी त्या त्या क्लासमध्ये त्याची सेपरेट लिहिणार. फक्त स्पेसिफिकेशन मेथडचं बिहेवियर काय की ह्याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर व्हेकलचे पर्टिक्युलर टाइप ऑफ व्हेरिएबलचे काय असणार? स्पेसिफिकेशन असणार आणि काय असणार ते तुम्ही त्या क्लासमध्ये लिहिणार आहे. ओके, तर हे झालं यूज ऑफ अ ऍबस्ट्रॅक्ट क्लास. आता नेक्स्ट आहे बघा, नेक्स्ट आहे बघा प्रोटेक्टेड. प्रायव्हेट, प्रोटेक्टेड अँड पब्लिक. आता प्रोटेक्टेड आपण जास्त यूज नाही करत, फक्त विथ वन एक्झाम्पल तुम्हाला मी डिफरन्स सांगते. ओके, नाव बघा, क्लास ए आहे एक. ओके, त्याच्यामध्ये एक प्रायव्हेट ए आहे, प्रोटेक्टेड बी आहे आणि पब्लिक सी आहे. ओके, डिफरन्स सांगते. नाउ क्लास बी घेतलेला आहे जो की कोणत्या क्लास पासून डिराइव्ह नाही केला, इट सेपरेट क्लास, इंडिपेंडेंट लाईक द क्लास ए. ओके, नाउ ह्याच्यामध्ये मी एक पब्लिक डेफिनेशन लिहिते, वॉइड सपोज डिस्प्ले. जे असेल ते आपल्याला काय फक्त डिफरन्स सांगायचा आहे तुम्हाला. आता सपोज मी तर ए इज इक्वल टू किंवा डिस्प्ले मेथड नको घ्यायला, जस्ट मला तुम्हाला डिफरन्स एक्सप्लेन करायचा आहे. सपोज इथे एक मी गेट मेथड घेतली. ओके, आता ए इक्वल टू 10 लिहिलं, बी इज इक्वल टू 20 लिहिलं, सी इज इक्वल टू 30 लिहिलं. ओके, आता एक सिंपल फक्त तुम्हाला मी हे सांगणार आहे काय डिफरन्स प्रायव्हेट, प्रोटेक्टेड आणि पब्लिक मध्ये. ओके, नाउ ए तर प्रायव्हेट आहे, सो हा दुसऱ्या क्लासमध्ये ऍक्सेस होणार नाही. ओके, नाउ आता बी जो आहे बी प्रोटेक्टेड आहे. ओके, पण बी कुठे ऍक्सेस केले आपण? बी क्लासमध्ये. ओके, हे जे बी व्हेरिएबल आहे विच इज अ प्रोटेक्टेड व्हेरिएबल मेंबर ऑफ अ क्लास आहे, ते आपण बी क्लास मध्ये ऍक्सेस केलेलं आहे. पण बी क्लास पण इंडिपेंडेंट क्लास आहे, सो हे पण स्टेटमेंट काय येणार? रॉंग येणार. बिकॉज जे प्रोटेक्टेड व्हेरिएबल आहे ते आउटसाइड दॅट क्लास कसं असणार आहे? प्रायव्हेट असणार आहे, आणि हे तर प्रायव्हेटच आहे. ओके, पण जे प्रोटेक्टेड मेंबर आहे एका क्लासचं ते जर तुम्ही दुसऱ्या क्लासमध्ये ऍक्सेस करत असाल तर ते पण कसं वर्क होणार? प्रायव्हेटच. पण सी काय होईल? इथे ऍक्सेस होईल बिकॉज हे पब्लिक मेंबर आहे, सो इट कॅन बी ऍक्सेस टू एनी क्लास. ओके, इट हॅज ऍक्सेस टू एनी क्लास. तर हे झालं तुमचं प्रायव्हेट, प्रोटेक्टेड आणि पब्लिक मधला डिफरन्स जर दोन इंडिपेंडंट क्लासेस असतील तर. ओके, आता बघा इथे मी क्लास बी डिराइव्ह केला फ्रॉम द क्लास ए. आता बघा इथे हे जे स्टेटमेंट आपलं मगाशी रॉंग होतं, आता बी इंडिपेंडेंट क्लास होता, सो ए क्लासचं जे प्रोटेक्टेड आहे ते ऍक्सेस होणार नाही, प्रायव्हेट तर होणारच नाही, ते इनहेरिटन्स जरी असेल तरी ऍक्सेस होत नाही. पण प्रोटेक्टेड जर आपण दुसऱ्या एका इंडिपेंडेंट क्लासमध्ये ऍक्सेस करत असाल तर ते प्रायव्हेट सारखं वर्क होतं, आणि पब्लिक तर इट इज पब्लिकली ऍक्सेसिबल टू द ऑल क्लासेस, सो सी इथे ऍक्सेस होणार. आता मी क्लास बी डिराइव्ह केलेला आहे फ्रॉम द क्लास ए, सो ए क्लासचं जे प्रायव्हेट मेंबर आहे हे ऑब्विसली इथे पण ऍक्सेस होणार नाहीच आहे. ओके, नाउ बी मगाशी ऍक्सेस होत नव्हतं कारण की बी हा इंडिपेंडेंट क्लास होता, पण आता हा बी आपण ए पासून डिराइव्ह केलेला आहे, आणि ए क्लासचं जे बी मेंबर आहे ते प्रोटेक्टेड आहे, सो आता ते पब्लिक सारखं वर्क होणार. म्हणजे प्रोटेक्टेड मेंबर इट इज बिहेविंग लाईक अ पब्लिक इन डिराइव्ह क्लास. ओके, बघा आता प्रोटेक्टेड मेंबर हे पब्लिक सारखं बिहेव होणार कोणत्या क्लासमध्ये?
तर प्रोटेक्टेड मेंबर तुम्ही ए क्लास मध्ये केलेला आहे, तर ए क्लास पासून तुम्ही जो क्लास डिराईव्ह केलेला आहे त्या क्लासमध्ये जे बेस क्लासचं जे प्रोटेक्टेड मेंबर आहे हे ऍज अ पब्लिक म्हणून वर्क होणार. सो बी इथं ऍक्सेस होऊ शकतो आणि सी इथं ऍक्सेस होऊ शकतो कारण की सी पब्लिक आहे. ओके, आता बघा, जर प्रोटेक्टेड मेंबर प्रायव्हेट सारखं कधी वर्क होईल, जर ते प्रोटेक्टेड मेंबर तुम्ही एका दुसऱ्या इंडिपेंडंट क्लासमध्ये जर ऍक्सेस केलं तर. ओके, आणि ते पब्लिक सारखं कधी वर्क होईल, जर ते प्रोटेक्टेड मेंबर तुम्ही एका डिराईव्ह क्लासमध्ये ऍक्सेस करताय जो की डिराईव्ह केलेला आहे, जिथे तुम्ही प्रोटेक्टेड मेंबर काय केलेला आहे, तुम्ही डिक्लेअर केलेला आहे. ओके, म्हणजेच काय सांगितलं आता तुम्हाला, प्रोटेक्टेड मेंबर आहे हे लाईक प्रायव्हेट पण वर्क होतं आणि पब्लिक पण वर्क होतं. ओके, सो प्रोटेक्टेड मेंबर हे पब्लिक सारखं वर्क होणार डिराईव्ह क्लासमध्ये. ओके, आणि प्रायव्हेट सारखं वर्क होणार अदर इंडिपेंडंट क्लासमध्ये. ओके, म्हणजेच काय सांगितलं की क्लास ए मध्ये जर आता प्रोटेक्टेड मेंबर आहे एक सपोज डी आणि क्लास बी इंडिपेंडंट क्लास आहे म्हणजे अदर इंडिपेंडंट क्लास आहे, आणि जर मी इथे डी ऍक्सेस करते आहे तर हे रॉंग आहे, बिकॉज प्रोटेक्टेड मेंबर हे प्रायव्हेट सारखं वर्क होणार अदर इंडिपेंडंट क्लासमध्ये, बिकॉज बी इज अदर इंडिपेंडंट क्लास. डी डिक्लेअर केला ए मध्ये, सो ए सोडून दुसऱ्या क्लासमध्ये जर तुम्ही ते इंडिपेंडंट क्लासमध्ये जर ऍक्सेस केलं प्रोटेक्टेड मेंबर, सो इट विल ऍक्ट लाईक अ प्रायव्हेट. ओके, नाउ नेक्स्ट आहे बघा, आता क्लास ए घेतलं, त्याच्यामध्ये प्रोटेक्टेड इंट डी घेतला. ओके, नाउ बघा, इंडिपेंडंट क्लास नाही, आता मी क्लास बी इनहेरिट किंवा डिराईव्ह केला फ्रॉम द क्लास ए. नाउ इथे सपोज एक फंक्शन आहे बी क्लासचं जे असेल ते, त्याच्यामध्ये जर आता मी डी ऍक्सेस केला तर एरर येणार नाही, बिकॉज इट प्रायव्हेट प्रोटेक्टेड मेंबर विल बिहेव लाईक अ पब्लिक इन डिराईव्ह क्लास. ओके, मग आता सपोज मी बी डिराईव्ह केलंय फ्रॉम क्लास सी, मग आता परत इथे काय येणार, एरर येणार, बिकॉज ए क्लास मध्ये डी डिक्लेअर केलेलं आहे प्रोटेक्टेड. सो ए क्लास पासून जो क्लास डिराईव्ह केला त्याच्यामध्येच ते पब्लिक सारखं ऍक्ट होणार, तर सी क्लास मध्ये डी नाहीच आहे प्रोटेक्टेड, तर इथे डी परत प्रायव्हेट होणार. ओके, पण आता मी जो एक बी क्लास आहे तो ए पासून डिराईव्ह केलाय आणि ए मध्ये प्रोटेक्टेड व्हेरिएबल डिक्लेअर केलंय, सो हे पब्लिक होणार डिराईव्ह क्लासमध्ये. ठीक आहे, तर हा झाला तुमचा डिफरन्स बिटवीन पब्लिक, प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड. ठीक आहे, आणि जे प्रायव्हेट मेंबर्स आहेत ते तर इंडिपेंडंट क्लासमध्ये पण ऍक्सेस होत नाही आणि जे डिराईव्ह क्लास केले त्याच्यात पण ऍक्सेस होत नाही, आणि पब्लिक मेंबर्स इंडिपेंडंट मध्ये पण ऍक्सेस होतात आणि डिराईव्ह मध्ये सुद्धा ऍक्सेस होतात. बघा, जे प्रायव्हेट मेंबर्स आहेत अदर इंडिपेंडंट क्लास, डिराइव्ड क्लास, इथे लिहूया आपण सेम क्लास, तर जे प्रायव्हेट मेंबर्स आहेत ते सेम क्लासमध्ये ऍक्सेस होतात, अदर इंडिपेंडंट मध्ये पण नाही होत आणि डिराइव्ह मध्ये पण नाही होत, आणि जे पब्लिक आहेत ते सेम क्लासमध्ये पण होतात, अदर इंडिपेंडंट आणि डिराइव्ह मध्ये पण होतात, आणि जे प्रोटेक्टेड आहेत ते फक्त सेम क्लासमध्ये होतात, अदर इंडिपेंडंट मध्ये होत नाही आणि डिराइव्ह मध्ये होतात. ओके, तर हा झाला डिफरन्स बिटवीन प्रायव्हेट, पब्लिक अँड प्रोटेक्टेड. आता आपलं फक्त कन्स्ट्रक्टर चा यूज बघायचा इनहेरिटन्स मध्ये, मग आपला इनहेरिटन्स चॅप्टर सुद्धा कंप्लीट झाला.